No, It's no, it nice is to not meet like like that. this also. हो, पण चांगली गोष्ट आहे, त्यात वाईट काही नाहीये. जितकं लोकांना Uh, कमी लागेल Yes. माझ्याकडे यायला तितकं चांगलंच आहे. येस सानिका. श्रीहरी नाहीतर श्रीहरी जोशी नाहीतर जे होते मीटिंग मध्ये ते बाहेर गेलेत मीटिंग मधनं. ऍज आय स्टार्टेड द रेकॉर्डिंग जस्ट आस्क हिम टू रिजॉइन कोण इफ ही कोण? श्रीहरी जोशी. हा, ही हॅज कम. ओके, नो इश्यू. ओके ही हॅज ओके कम. ओके. So we'll just wait for 2 more minutes and then we'll begin. actually this perception everyone should have, but you will not believe, I have heard from the doctors that they say कुणी आजारी नाही पडलं तर माझा धंदा चालेल कसा. No, म्हणजे but it is wrong, na? हा I think मीन्स new patients should keep coming and get healed more. येस That येस is a sign of a successful doctor. येस करेक्ट If the करेक्ट. same patient keeps repeating, then it means that the doctor is not healing the patient well. Yes, the Correct, ma'am. healing is not done properly or the diagnosis is not done properly. Exactly, so true. Just 1 more minute. Yes. Okay, so Sanika, shall I begin? Yes, yes, you can. Okay. Good evening, everyone. And it's nice to see you all here today. As you know, the topic already, understanding the current scenario from soul science perspective. सो हा पर्स्पेक्टिव्ह बघायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या सिच्युएशनची 3 अंगांनी याचा विचार करावा लागेल, 3 डायमेन्शन्सवर विचार करावा लागेल. पहिली म्हणजे फिजिकल, सेकंड म्हणजे इमोशनल ऑर मेंटल आणि थर्ड म्हणजे स्पिरिच्युअल. तो आधी फिजिकलचा विचार आपण करूया. फिजिकल डायमेन्शन इज फिजिकल एक्झिस्टन्स. सो फिजिकल एक्झिस्टन्स असा आहे की द व्हायरस इज एक्झिस्टिंग अँड वी आर ऑल ऑल्सो एक्झिस्टिंग. आपण सगळे इथे आहोत अलॉंग विथ द व्हायरस. सो इट मीन्स दॅट देर इज अ रिझन फॉर दिस. कारण जर आपण हे असं कबूल केलं नसतं की व्हायरस बरोबर आमचं अस्तित्व असेल किंवा ही सिच्युएशन आम्हाला हँडल करायची आहे किंवा नाही, त्याच्यावर आपलं अस्तित्व ठरलं असतं. आपण त्या व्हायरस बरोबर एक्झिस्ट ठरवून आलेलो आहोत. कारण तसं जर नसतं तर आयदर आपण फेब्रुवारी 2020च्या आधी मेलो असतो किंवा हॅलो, आय होप एव्हरीवन कॅन हिअर मी. Yes, yes, we can hear Yes, you. ma'am. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. You are audible. Clearly. सो आयदर आपण फेब्रुवारी 2020च्या आधी मेलो असतो किंवा हे सगळं पॅन्डेमिक संपल्यानंतरच जन्म घेतला असता. त्यामुळे यापैकी काहीच झालेलं नाहीये. त्यामुळे आपण त्या व्हायरस बरोबर एक्झिस्ट होतोय कारण आपण तसं ठरवूनच जन्म घेतला होता. आता हा व्हायरस कुठून आला, कशाला आला, ह्याचा विचार करायचा झाला तर भरपूर कारणं आहेत. आय बिलीव्ह द 5G रिझन, पण तरीही अशी अनेक कारणं आहेत. इट कुड हॅव कम फ्रॉम बॅट्स, इट कुड हॅव कम फ्रॉम अ बायोलॉजिकल वॉरफेअर वेपन विच वेंट रॉंग, इट कुड हॅव कम फ्रॉम 5G. सो कसा आला ह्याचा विचार करण्यापेक्षा तो आहे त्याचं काय करायचं हा विचार करणं गरजेचं आहे. हा, त्यामुळे हा व्हायरस आहे हे नक्की आणि आपणही आहोत हे नक्की. पण जर आपण आहोत त्याच्याबरोबर तर इट इज टू लर्न सम अनफिनिश्ड बिझनेस. तो बिझनेस प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो की मी या व्हायरस बरोबर जगायचं असा निर्णय का घेतला असेल जन्माच्या आधी, की मी हे पॅन्डेमिक जगणार, मी ह्या पॅन्डेमिक मधनं जाणार, हे पॅन्डेमिकचे भोग मी भोगणार, हे मी का ठरवलं असेल जन्माला आली. आपल्यापैकी प्रत्येकाने फॉर दॅट मॅटर त्याचं कारण काहीही असू शकतं आणि प्रत्येकासाठी ते वेगळं असू शकतं.
एक म्हणजे कदाचित मला आय वॉन्ट टू लर्न हाऊ टू बिल्ड हार्मोनियस रिलेशनशिप्स घरच्यांशी, बाहेरच्यांशी, हाऊ टू फाइंड कंपॅशन फॉर एव्हरीवन, किंवा हाऊ टू लव्ह एव्हरीवन. इट कुड ऑल्सो बी टू लर्न डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ सायन्स, किंवा इट कुड बी टू लर्न ऑर सी द वर्ल्ड विथ अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. हे प्रत्येकासाठी कारण वेगवेगळं असू शकतं, पण ते कारण आहे हे निश्चित. त्यामुळे ज्यांनी त्यांनी आपला विचार करून आपलं कारण शोधणं आधी पहिलं महत्वाचं आहे, की मी या व्हायरसच्या सिच्युएशन मध्ये एक्झिस्ट होतीये, तर मला या व्हायरसच्या सिच्युएशन मधनं काय शिकण्यासाठी मी हे माझ्या नशिबात लिहून आणलंय. आणि हे प्रत्येकासाठी वेगळं असणार आहे, खरंय. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊन चालूया, की लॉकडाऊन ही सिच्युएशन जेव्हा आली, एव्हरीबडी गॉट पॅनिक्ड, एव्हरीबडी वॉज अपसेट. ओके, आता खरं तर आपल्याला आपल्या घरातच राहायचं होतं. असं नाही की कुठे जायचं होतं किंवा काही वेगळं काही होणार होतं. बट वी वर ऑल अपसेट फॉर नो रिझन ऍक्च्युली. कारण मी नो रिझन अशासाठी म्हणतेय की विनोबा भावेंचं उदाहरण मला इथे द्यायचंय. विनोबा भावे तुम्हाला माहिती असतील स्वातंत्र्य सैनिक होते, आणि अनेक वेळा त्यांना 1920 ते 30 या काळात अनेक वेळा कैद झाली, पुढेही झाली, 1940 साली वगैरे पण झाली. त्याच्यापैकी एकदा असं झालं की त्यांना अंधाऱ्या कोठडीची शिक्षा मिळाली, आणि त्याची कल्पना अशी होती की अंधाऱ्या कोठडीत राहणारा कुठलाही माणूस हा मनाने खंगतो, मनाने त्याची डिप्रेशन होतं, आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याचा मृत्यू ओढवतो. पण विनोबा भावेंच्या बाबतीत असं निदर्शनास आलं त्या जेलरच्या, की ते जितके जास्त दिवस जात होते तितके ते जास्त तेजस्वी होत होते. त्यामुळे ह्याचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला किंवा त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली, तेव्हा त्यांनी काय केलं होतं विनोबा भावेंनी, की त्यांनी एक ठराविक कालावधी त्यांच्या रूम मध्ये त्यांच्या ठरलेल्या वेळेला ते उठायचे. त्यांच्याकडे कुठलंही घड्याळ नव्हतं, माइंड यू. तरीही त्यांची जी रोजची ठरलेली उठायची वेळ होती ती डोक्यात फिट होती. त्यांची ठरलेली वेळ होती त्यावेळेला ते झोपायचे. त्यांनी त्या खोलीचं अंतर मोजलेलं होतं, आणि जेवढं ते घरी चालायचे तेवढंच ते रोज त्या खोलीत नित्य नियमाने चालायचे. तिथे जे काय अन्न मिळायचं, जाडं भरडं, कच्चं, अर्धवट, जे काय मिळायचं ते अतिशय हसतमुखाने आणि आनंदाने खायचे, आणि तिथे जो सेवक त्यांचं अन्न घेऊन यायचा त्याच्या शंकांचं निरसन करायचे. आणि त्याच्यामुळे व्हायला असं लागलं की रोज नवीन सेवक ते अन्न घेऊन यायला लागला. जेलर स्वतः सुद्धा स्वतःचे प्रॉब्लेम्स घेऊन त्यांच्याकडे गेले. अँड देन द जेलर हिमसेल्फ ऑर्गनाइज्ड अ इव्हनिंग मीटिंग फॉर हिम ॲज लॉंग ॲज ही वॉज इन द जेल. सो लॉकडाऊन काय असतं ह्याचा विचार केला तर वी आर नॉट इन अ लॉकडाऊन. आपण आपल्या स्वतःच्या घरात राहतोय, जिथे भरपूर उजेड, भरपूर हवा, भरपूर जागा आहे. एकच खोली नाहीये. दुसरी गोष्ट, आजूबाजूला लोक आहेत, आपल्याजवळ फोन आहेत, इंटरनेट आहे, टीव्ही आहे, आपल्या घरातली सगळी माणसं आपल्या बरोबर आहेत. तरी सुद्धा लॉकडाऊनच्या कल्पनेनी किंवा लॉकडाऊन या नुसत्या ते अनाऊन्स झालं की लोक पॅनिक मोडमध्ये जात आहेत. हे फिजिकली कशासाठी होत आहे आय डोंट नो. Why are you getting into this mode? Because it is for you to understand and learn. What does it tell you about yourself? Why are you so scared of living in your own house with your own people? Just because it is 24/7. सगळी घरं, they have become the real life big boss situations. जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालंय. So maybe it is for you to develop these harmonious relationships between your family itself. की आपण 24 तास नाही राहू शकत एकमेकांबरोबर. वी नीड टू थिंक. हा फिजिकल ऍस्पेक्ट आहे लाईफचा. दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळं आपण बघितलं. आता आपण असं म्हणतोय की बिकॉज आय सेड आय बिलीव्ह द 5G रिझन फॉर द व्हायरस. द डेफिनेशन सेज सी व्हायरस सायंटिफिकली इज नायदर अ लिव्हिंग थिंग नॉर अ नॉन लिव्हिंग थिंग. इट्स अ मिड वे बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. त्याच्यामुळे मी 5Gच्या ह्याच्याशी जास्त सहमत आहे की त्या रेडिएशनच्या परिणामामुळे 5G हा व्हायरस तयार झालेला आहे. आता जर याचा विचार आपण केला तर आपण असं म्हणू की 5G आम्ही कुठे निर्माण केला, आमचा काय संबंध 5Gशी. तर असं नाहीये.
वी आर ऑल रिस्पॉन्सिबल फॉर दिस. 2G फोन्स होते आधी, ते 3G झाले, आपण सगळ्यांनी फोन बदलले. 3G चे 4G झाले, लगेच आपण ती 4G आपल्यात घ्यायला सुरुवात केलं. 5G झालं की तेही आपण घेणारच आहोत. Because we want faster downloads, we want faster internet, we want faster access to lot of things, right? We are buying it, so people are selling it. त्यामुळे मी याला जबाबदार नाही असं आपण नाही म्हणू शकत या डेव्हलपमेंटला. दिस इज अ डेव्हलपमेंट विच वी आर डुईंग कलेक्टिव्हली. द एंटायर ह्युमन रेस इज डुईंग इट कलेक्टिव्हली. 5G जेव्हा हे सगळं जेव्हा प्रगती जेव्हा होतीये, तेव्हा झाडं तोडणं, झाडांचा नाश करणं ह्यालाही आपण सगळे जबाबदार आहोत. आपल्यापैकी कित्येक जण करताना त्यात एनए टॅक्स भरतात, नॉन ऍग्रिकल्चरल लँडचा यूज केला म्हणून टॅक्स भरतोय. वी आर डुईंग इट, राईट? So we have destroyed the agricultural land or the forest land, built homes there, and we are living it for the sake of living in cities. So माझा काहीच याच्यात वाटा नाही, मी अजिबात याच्यात दोषी नाही असं आपण नाही म्हणू शकत. आपण सगळे दोषी आहोत. हा फिजिकल ऍस्पेक्ट आहे फॉर एक्झिस्टन्स अलॉंग विथ द व्हायरस. वी हॅव टू फेस इट की समवेअर इट इज पार्ट ऑफ माय डुईंग. ओके. तिसरी गोष्ट आपण म्हणतो की यु नो डेथ होत आहेत खूप. सो मेनी पीपल आर डाईंग. इफ यू सी द स्टॅटिस्टिक्स, the death rate with this virus is only 2 to 3%. 2 ते 3% लोकच मरता आहेत. जरी तो आकडा जास्त दिसत असला तरी तुम्ही त्या आकड्याची तुलना देशाच्या पॉप्युलेशनशी करणं गरजेचं आहे की एवढ्या पॉप्युलेशन मध्ये एवढे लोक या आजारांनी मरतायत. मग तुमच्या लक्षात येईल की फार कमी लोक मरतायत. बिकॉज द डेथ रेट इज 2 to 3%. इट्स नॉट मोर दॅन दॅट. बेसिकली या आजारांनी ऍक्च्युली व्हायरसनी मरणारे लोक कमी आहेत आणि या व्हायरसमुळे इतर आजार दॅट इज कोमॉर्बिडिटीजनी मरणारी लोक जास्ती आहेत. आता ह्याचाही विचार करून बघा की हा डायबिटीज, हार्ट डिसीज, लंग डिसीज किंवा तुमचे किडनी डिसीज, लिव्हर डिसीज हे काही व्हायरसमुळे नाही निर्माण झालेले, ते आधीपासूनच होते. आधीपासून त्याची काळजी नाही घेतली म्हणून या व्हायरसच्या आक्रमणानंतर ते बळावले. राईट? So whose responsibility is it really that people are facing these difficult times? कोणी थांबवलं होतं तुम्हाला तुमच्या आजाराची काळजी घेण्यापासून? But unfortunately, we are a race of people who spend for health, for correction of health, rather than spending to invest in health. योगासनाचा क्लास, बापरे, 1000 रुपये महिना फी, पण रेमडेसिवीरची एक गोळी 3000 रुपयाला घ्यायला आपल्याला परवडते. We are such people. Face it. That is the truth. किती जण इन्व्हेस्ट करतात हेल्थमध्ये? बाय इन्व्हेस्ट आय डोंट मीन हेल्थ इन्शुरन्स, बाय द वे. हेल्थ इन्शुरन्स डज नॉट मीन इन्व्हेस्टिंग इन हेल्थ. हेल्थ इन्शुरन्स मीन्स यू आर प्लॅनिंग फॉर द वर्स्ट अँड एक्सपेक्टिंग द वर्स्ट. हा, सो नो, दॅट इज नॉट व्हॉट आय मीन. पण तुमच्या फिजिकल फिटनेससाठी, तुमच्या एकंदर ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी ऍज अ पर्सनॅलिटी, ऍज अ पर्सन किती जण इन्व्हेस्ट करतात. पण आजार झाला, कॅन्सर सारखा झाला किंवा कुठलाही झाला, 50,000 रुपये खर्च आला, तो करायला आपण तयार असतो. पण आपण महिन्याला 2,000, 5,000 रुपये घालून एखादा न्यूट्रिशनचा कोर्स म्हणा किंवा एखादा फिजिकल फिटनेसचा कोर्स म्हणा, एखाद्या हॉबीचं लर्निंग कोर्स म्हणा, तो करायला आपण तो खर्च करायला तयार नसतो. हे आपण निर्माण केलेलं आहे. And we are facing difficulties because we are responsible for it. We have done this to ourselves. So we need to awaken from this while there is still time. Why I am saying there is still time? कारण आता quantum radiation येणार आहे. There is still time for that because it is going to come. It has already been developed. But any technology that is developed comes into reality only after 10 years. So by the time it comes into reality, it will be 2028 or 2030. जर 5Gचाच एवढा परिणाम झालाय तर जस्ट इमॅजिन क्वांटम रेडिएशनचा किती परिणाम होणार आहे. इफ यू डोंट वेक अप नाव ऑल्सो, इट इज अ वेकअप कॉल. दिस व्हायरस इज अ वेकअप कॉल टू build your immune system, to pay attention to all that you have been neglecting and which is important. Your relationships, your health,
युअर फायनान्सेस, एव्हरीथिंग. कितीतरी गोष्टी या व्हायरसने आपल्याला दाखवून दिल्या आहेत, पण आपण शिकणार आहोत का नाही यांनी फरक पडणार आहे. हा फिजिकल डायमेन्शन आहे हा या पूर्ण व्हायरस इश्यूचा. आपण किती जण रेग्युलरली आपल्या सगळ्या गोष्टी करतोय, रेग्युलरली व्यायाम करतोय, रेग्युलर जेव्हा पॅन्डेमिक सुरू झालं, द व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वॉज फुल ऑफ मेसेजेस की कसं वाढवलं पाहिजे, काय केलं पाहिजे, दूध हळद घेतली पाहिजे, स्टीम घेतली पाहिजे, मग काय होतं, मग खोबरेल तेल अमकं. आफ्टर अ टाइम वी ऑल स्टॉप डुईंग इट. हॅड वी कंटिन्यूड सिन्सिअरली, आय डोंट थिंक इट वुड हॅव बीन सच अ डायर स्टेट. बट द प्रॉब्लेम इज आपल्याला रुटीन नकोय, ते आपल्याला आवडत नाही. आणि जोपर्यंत ते आपल्याला आवडणार नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट, वी लिव्ह इन दिस फिजिकल बॉडी, अँड दिस फिजिकल बॉडी इज अ सेल्फ डिस्ट्रक्टिंग मशीन, नथिंग बियॉन्ड दॅट. जस्ट इमॅजिन, तुम्हाला जेव्हा डायबिटीस होतो तेव्हा तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर कालांतराने त्याचा किडनीजवर परिणाम होतो, हार्टवर परिणाम होतो, रेटिनावर परिणाम होतो, तुमच्या इम्युन सिस्टीमवर परिणाम होतो. What are you doing? You are destroying your own body with your own choice. You have a disease, you're not taking care of it, it is going to destroy the body. So we live in a self-destructing machine. This body is a self-destructing machine. So ha physical aspect you have to understand and take care of it by whatever way you feel right. Any exercises that you feel right for your body. But problem is consistency and persistence are very important. इम्युनिटी आता बिल्ड केलीये म्हणजे ती तशीच आयुष्यभर राहील असं कसं होईल? तुम्ही आज जेवलात तर तुम्हाला आयुष्यभर जेवायला लागत नाही असं होतंय का? असं नाही होते. द बॉडी डझंट वर्क लाईक दिस. हा अन्नमय कोश आहे, तो अन्नावरच पोसला जातो. तसंच त्याचा व्यायाम, त्याचं रोजचं, इट हॅज टू बी एव्हरी डे, तरच ते वर्क होणार आहे. हा आपण विचार केला की समजा आपण ना एखाद्या ट्रेन मध्ये बसलोय हा, आणि हा व्हायरस आहे ना, हा तिकीट चेकर आहे. सो कारण यू नो द डिसीज इज एअरबॉर्न. नाउ इट इज नो मोर अ डिसीज विच ट्रान्समिट्स बाय सर्टन वे, इट इज एअरबॉर्न. द व्हायरस इज एअरबॉर्न. तो कुणालाही, त्यामुळे डबल मास्क आणि या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पण just imagine this situation. I heard about it in one of the videos on WhatsApp. This man had, I don't know the person who did the video, but it was a brilliant concept, I think. की आपण सगळेजण या जगाच्या एका ट्रेन मध्ये बसलोय आणि तो व्हायरस आहे, तो तिकीट चेकर आहे. तो प्रत्येक पॅसेंजरकडे येणार आहे, आज नाही तर उद्या. तो प्रत्येकाचं तिकीट तपासणार आहे. तुमचं तिकीट म्हणजे काय, तर तुम्ही तुमची किती काळजी घेतली आहे, तुम्ही स्टीम किती घेता, तुम्ही दूध हळद किंवा इम्युनिटी बिल्डिंग साठी काय काय करता, तुम्ही एक्सरसाइज किती करता, तुम्ही सोशल डिस्टन्सिंग किती पाळता, हे सगळी तुमचं तिकीट आहे. सो ज्यांनी ते तिकीट रेग्युलर घेतलंय, व्यवस्थित ज्यांच्याकडे तिकीट आहे, त्यांना तो व्हायरस काही करणार नाहीये. तो येणार आहे, तिकीट तपासणार आहे आणि पुढे निघून जाणार आहे. ज्यांनी ते तिकीट ना असं काहीतरी गडबड केली की ते फुल पर्सन आहेत आणि त्यांनी अर्ध्या माणसाचं तिकीट काढलंय वगैरे, which many of us are doing. आपण लबाडी करतोय in following the routine of food, of health issues, of disease patterns. हा, आपण फसवतोय स्वतःला. डायबिटीस झालाय आणि मी काळजी घेत नाही, हार्ट अटॅक येऊन गेलाय मी काळजी घेत नाही, जगाला नाही फसवते, मी स्वतःला फसवते. जगाला काही घेणं देणं नाहीये की मी माझी काळजी घेते की नाही. त्यामुळे लोकांसाठी मी काही दाखवत असेल, मला माहिती असतं मी किती काळजी घेते प्रत्येकाला. राईट. सो हे तिकीट मी फसवाफसवी केली ना. हे तिकीट जेव्हा घेतलं तेव्हा एक पूर्ण माणसाने अर्ध्या माणसाचं तिकीट घेतलं. मग अशा लोकांकडनं तो दंड वसूल करतोय. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागतंय, महागडी औषधं घ्यावी लागतायत, ऑक्सिजन सिलेंडर्स लागतायत, व्हेंटिलेटर्स लागतायत. ते दंड आहे. पण त्यांनाही तो दंड वसूल करून झाल्यावर सोडून देतोय. जे अजिबात काही करत नाहीयेत किंवा जे फारच गाफील आहेत आणि फारच जास्त ओव्हर कॉन्फिडंट आहेत म्हणा किंवा केअरलेस आहेत म्हणा, व्हॉट एव्हर यू कॉल इट, हे विदाउट तिकीट पॅसेंजर्स आहेत. त्यांना मात्र तो खाली उतरवतोय ट्रेन मधनं. दॅट इज व्हॉट द व्हायरस इज डुईंग. पण आपण कशाला सगळ्यांनी घाबरायची गरज आहे त्याच्यासाठी? वी हॅव अवर तिकीट्स, वी आर टेकिंग केअर ऑफ इट, देन देर इज नो नीड टू फिअर फॉर इट. की त्या 2%, 3% ज्यांचं आहे डेथ रेट त्याच्यातच मी येणार आहे. आपण 97-98% असूच शकतो ना.
बट वी आर बिहेविंग ॲज इफ उद्यापासून मला रोज ऑक्सिजन लागणार आहे, विच इज नॉट द रियालिटी. We all can breathe right now. We will breathe even tomorrow. And basically, if ताप आलाय, सर्दी खोकला झालाय, तर नाही नाही मला कोरोना नसणारच आहे, हा गैरसमज आहे ना. असं जगून कसं होणार आहे? People, most of the disease is spreading because people are going to the hospitals late. ताप येतोय, सर्दी खोकला होतोय आणि लोक घरगुती उपाय करतात. मग तो 2 दिवसांनी फॅमिली डॉक्टरला दाखवतात. वेगवेगळ्या टेस्ट, डेंग्यू, मलेरिया करत बसलेत. आणि मग जेव्हा एकदम 6व्या-7व्या दिवशी लंग्स डॅमेज होतात, तेव्हा धावाधाव सुरू होते. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे just being aware of what is happening in your body, taking proper care of your body is very, very essential in these times. Secondly, we need to think about the emotional aspect. आता इमोशनल ऍस्पेक्ट का? कारण द इमोशन्स और युअर मेंटल स्टेट इज डिरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर युअर इम्युन सिस्टम. जितकी इमोशनल स्टेट तुमची चांगली असते, मेंटल स्टेट पॉझिटिव्ह असते, तितकी तुमची इम्युन सिस्टम चांगली असते. हे सिद्ध केलेलं आहे सायन्सनी, हे मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये. पण मी म्हंटल मगाशी जेव्हा आपण बोलत होतो तसं, की लॉकडाऊन नुसतं ऐकलं किंवा त्या कल्पनेनेच आपण बिथरतोय. What are we doing? We are pulling down our own emotional state for no reason. People spend lakhs of rupees to buy a home, but now they don't want to stay in that home. This is so funny. की त्या घरात 24 तास राहायचं या कल्पनेने त्यांचा जीव कासावीस होतोय, त्यांना नकोसं होतंय. आणि लिटरली काही लोकांनी तर ऍक्च्युली आयुष्याची कमाई घातली आहे त्याच्यामध्ये, ते घर घेण्यासाठी, स्वप्नातलं घर. पण आज त्या घरात राहायची वेळ आली आहे, तर पीपल आर हेटिंग द होम, पीपल आर हेटिंग पीपल दे आर स्टेइंग विथ, दे आर हेटिंग देमसेल्व्स फॉर बीइंग इन दिस सिच्युएशन, अँड देअर इम्युन सिस्टम इज गेटिंग अफेक्टेड. They are getting depressed. Once this happens, it is very easy for the virus to attack you. Right? So we have to think about what is my emotional state. This awareness is very important. त्याच्यातनच आपण पुढे जाऊ शकणार आहे. आता तुम्ही इमोशनल स्टेट जेव्हा मी म्हणतेय, तेव्हा इट इज नॉट जस्ट व्हॉट यू ईट, इट इज ऑल्सो व्हॉट यू सी. It is also what you hear. It is also what you feel. Everything you're putting inside your body. तुम्हाला वेळ आहे, आज तुम्ही ऑफिसला पूर्वी जायचात तेव्हा तुमचा ट्रॅव्हल टाइम साधारण 1.5 ते 2 तास होता, जाण्याचा आणि येण्याचा मिळून. आता दिवसभरात हा 1.5 ते 2 तास तुमच्याकडे वाचतोय, पण त्याचा उपयोग तुम्ही व्यायामासाठी करताय, फॅमिली बरोबर हॅपी टाइम स्पेंड करायला करताय, एखादी हॉबी परस्यू करायला करताय, का नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम बघायला करताय, हा तुमचा चॉईस आहे. कारण इफ यू रिअली थिंक अबाउट इट, द मीडिया, the Netflix, the Amazon Prime, all of this is so full of negative emotions. And you are taking everything in and day out. त्याच्यामुळे होतंय काय, तुमची इमोशनल स्टेट डाऊन होतीये, त्यांचा तर धंदा होतोच आहे, त्यांना काय फरक पडतो, त्यांना पैसे मिळतायत. And they are selling because you are buying. The day you show them that your choice is different, they will stop showing you all these things. The choice is completely in your hands. की तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही तो कसा घालवायचा आहे. निगेटिव्ह गोष्टी ऍब्सॉर्ब घालवायचं का काहीतरी पॉझिटिव्ह करून व्हायब्रेशन त्याचं वाढवायचं आहे. सी युअर व्हायब्रेशन इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. वी आर ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक बीइंग्स. देर इज समथिंग कॉल्ड क्वांटम magnetic analyzer. Okay, now this thing it measures the frequency of surroundings, everything. एक रिसर्च झालेला आहे, हा एक जो माझ्या पाहण्यात आला त्या रिसर्च बद्दल मी बोलतेय. जगभर असंख्य रिसर्चेस याच्यावर झालेले आहेत आणि व्हायब्रेशन बद्दल भरपूर
हॅलो. नेटवर्क गेलंय बहुतेक का 2 मिनिटं सगळ्यांनी थांबा. तिचं गेलंय बहुतेक. आय थिंक रेवतीचं नेटवर्क लो आहे. एक 5 मिनिटं थांबूया आपण. शील जॉईन बॅक अगेन. Hello, am I audible? येस, नाव यू आर ऑडिबल. Yeah, I'm sorry. माझं कनेक्शन गेलं होतं. So I was speaking about the frequency of the body. So जी हेल्दी बॉडी असते ती साधारण 72 ते 90, 72 to 90 मेगाहर्ट्झनी त्याची फ्रिक्वेन्सी असते. पण जेव्हा एखाद्या बॉडीला एखादा आजार होतो तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी 50 मेगाहर्ट्झ पर्यंत खाली जाते. It has been observed that with cancer, the frequency goes down to 42 megahertz. And when the person is nearing death, then the frequency goes to around 25 megahertz. ही फ्रिक्वेन्सी आपली बदलत असते, ही काही स्टॅटिक राहत नाही. यू हॅव टू मेंटेन इट विथ एफर्ट्स ॲट अ सर्टन लेवल. ओके, आता हे मी परत सांगते, इट इज नॉट जस्ट अबाउट you what it is about everything that you put in your body, even your food. Of course, I am a advocate of vegetarian food. So yes, I do prefer vegetarian food because the frequency of vegetarian food is very high. Especially जर तुम्ही कच्च्या गोष्टी फळं खाणार असलात तर it is even higher. Even स्वयंपाक असं म्हणतात की 2 तास तो जिवंत असतो after you cook it. It is alive for 2 hours. Its frequency is the highest for the first 2 hours after you cook it. See, previously you used to go on jobs. You had to leave your homes around 7:30 or 8 o'clock in the morning. You had to cook your tiffins before you leave. I understand. But today, what is the reason that you are not able to eat fresh food? Why do you prefer eating food in your which has been cooked to? Or see, sometimes yes, once in a while असं होऊ शकतं की पाहुणे आहेत किंवा तुमच्या घरी काही आहे इशू, कार्यक्रम आहे, वॉट एव्हर, अन्न जास्त आहे तर तुम्ही फ्रीज मधलं ठेवलेलं खाताय. पण डे इन डे आउट तुम्ही शिळं का खाताय हा विचार करण्याचा मुद्दा आहे. कारण त्याच्याने तुमची फ्रिक्वेन्सी नक्की अफेक्ट होणार आहे. If you are going to eat non-vegetarian food, you are actually eating a dead body. So you can imagine where your frequency goes after you consume that food. कारण डेड बॉडीची मी म्हटलं तसं जशी डेथ नसते तशी 25 असते आणि ती खाली 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 उतरत जाते. जे मीट किंवा जे तुम्ही खाताय ते डेफिनेटली ताजं नसतं. ते ऑलरेडी प्रवास करून तुमच्यापर्यंत आलेलं असतं. सो यू कॅन इमॅजिन हाऊ मच युअर फ्रिक्वेन्सी गोज डाऊन विथ फूड. Of course, it's your choice what you should fill yourself with. I am no one to tell you what is right and wrong. These are my views. I choose to eat what is good for my frequency. I make a conscious choice for that. It's up to you. I'm just making you aware. तुम्ही जे नॉन व्हेजिटेरियन फूड, there's a request की मी मराठीत बोलावं. आय एम ट्राईंग. पण कसं होतंय, काही जणांना फक्त इंग्लिश कळतंय, त्याच्यामुळे आय एम ट्राईंग टू स्पीक इन बोथ लँग्वेजेस ऍक्च्युली. तुम्ही जेव्हा नॉन व्हेजिटेरियन फूड खाता तेव्हा तुम्ही ऍक्च्युली एक शव खात असता. तुम्ही विचार करू शकता की त्या शवाची फ्रिक्वेन्सी काय असेल, कारण ते तुमच्याकडे येतच खूप दिवसांनी आधी मुळात. ते काय लगेच मेल्या मेल्या तुम्ही खात नाही, राईट? सो ती फ्रिक्वेन्सी तुमची, इट इज गोइंग टू अफेक्ट युअर फ्रिक्वेन्सी. सो यू हॅव टू थिंक अबाउट व्हॉट यू वॉन्ट टू डू. त्याच्यानंतर तुम्ही when you eat, you eat it with anger. You eat it, कुठलाही व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन डझंट मॅटर, पण तुमच्या मनात त्यावेळेला राग असेल अन्नाबद्दल
काय हे सारखं घरातलंच खावं लागतंय, काय हे सारखं तेच तेच भाज्या खाव्या लागतायत, तर मग अगेन इट इज गोइंग टू पुल युअर फ्रिक्वेन्सी डाऊन. तुम्ही दिवसभर नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, टीव्हीवरच्या सिरियल्स, मीडिया हेच बघत राहणार असलात तर यू आर पुटिंग इन मोर अँड मोर निगेटिव्हिटी इन टू युअर सेल्फ. तुम्ही ते घेताय, तुम्ही त्याचं सेवन करताय, डोळ्यांनी का होईना पण तुम्ही ते करताय. सो इट इज ऑल्सो गोइंग टू ब्रिंग युअर फ्रिक्वेन्सी डाऊन. त्याच्यानंतर तुम्ही यू आर अँग्री विथ द गव्हर्नमेंट, यू आर अँग्री विथ चायना, यू आर अँग्री विथ द वर्ल्ड. सगळ्याचा राग आहे तुम्हाला की गव्हर्नमेंट त्याचं काम करत नाहीये, चायनाने हा व्हायरस केलाच कशाला. पण परत मी त्याची आठवण करून देते की चायनाने व्हायरस केला जरी असला तरी या घटनेमध्ये मी सहभागी होणार हा माझा निर्णय जन्माच्या आधीच झालेला आहे, प्रत्येकाचा आपल्या. त्याच्यामुळे त्यांचा रागराग करून त्यांची चिडचिड करून काहीच होणार नाहीये. इट इज नॉट गोइंग टू हेल्प यू. तुमच्या फ्रिक्वेन्सीवर पॉझिटिव्ह परिणाम नक्की होणार नाहीये त्यांच्याबद्दल वाईट विचार करून. गव्हर्नमेंट काही करत नाहीये आमकं. सी गव्हर्नमेंट तुम्हाला सांगताय का की तुम्ही तुमची मनस्थिती वाईट ठेवा. सी यू मे हॅव कंप्लेंट्स अबाउट देम. तुम्हाला भरपूर तक्रारी असतील गव्हर्नमेंट बद्दल, तुम्हाला जे काय तुम्हाला वाटत असेल अगदी असेल. आय एम नॉट अ पॉलिटिकल पर्सन, बट आय थिंक वी हॅव टू अंडरस्टँड आवर रिस्पॉन्सिबिलिटी इन द सिनॅरिओ, की आपण काय करणं गरजेचं आहे आपल्यासाठी. बिकॉज हे शरीर किंवा हे माझं अस्तित्व ही माझी जबाबदारी आहे ना. सरकारची जबाबदारी नाहीये की मी जिवंत राहणं, माझी जबाबदारी आहे की मी जिवंत राहायचंय. त्यांच्यावर दोष द्यायला, त्यांच्या चुका काढायला अगदीच शक्य आहे. आणि ऑफकोर्स सगळे चुकतायत, कोण चुकत नाहीये जगामध्ये. आय एम नॉट सेइंग व्हॉट दे आर डुईंग इज येस दे आर ब्रिंगिंग पॉलिटिक्स इन टू दिस पॅन्डेमिक इश्यू, आय अग्री. पण तुम्हाला वेळ मिळेल ना, इलेक्शनच्या वेळेला तुम्हाला अगदीच संधी मिळेल तुमचा राग व्यक्त करण्याची मत देताना, तेव्हा तो करा. आत्ता करून तुमचं स्वतःचं नुकसान करून घेण्यात काय पॉइंट आहे. आत्ता यू नीड टू फोकस ऑन व्हॉट यू आर डुईंग टू युअर सेल्फ. चायनाला अक्कल नाहीये, त्या अमक्या देशांना अक्कल नाहीये, कोणी आमची साथ देत नाहीये, भारताचे वॅक्सिन्स घेऊन गेले. आपण ना आपल्या वर्कशॉपमध्ये हे शिकलो होतो की दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, हे कसं वर्क होतं. सो आय थिंक आय ऑल्सो वॉन्ट टू से वॅक्सिन वॅक्सिन पे लिखा है लेने वाले का नाम. सो इट इज व्हेरी मच important that we become practical about this situation rather than emotional. And you have to understand की हा जो भोग आहे की मला वॅक्सिन मिळत नाहीये, मला जाता येत नाहीये, व्हॉट एव्हर, हा माझ्या नशिबात का आला, याच्यात मला काय शिकायचंय, याचा विचार जेव्हा तुम्ही कराल, द मोमेंट यू लर्न युअर लेसन यू विल फाइंड अ वे आउट ऑफ इट. बिकॉज युनिव्हर्स नेव्हर टीचेस यू द लेसन यू हॅव ऑलरेडी लर्नड. So being aware on physical and emotional front is your responsibility. तुमचं व्हायब्रेशन कशामुळे वाढणार आहे, तर तुमच्या आनंदामुळे ते वाढणार आहे, तुमच्या ग्रॅटिट्यूडच्या भावनेमुळे ते वाढणार आहे. आता तुम्ही म्हणाल ग्रेटफुल काय राहायचंय, किती प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये, त्यात काय आहे ग्रॅटिट्यूड दाखवण्यासारखं. द बिगेस्ट थिंग दॅट यू शुड बी ग्रेटफुल फॉर इज यू आर अलाइव्ह, यू आर ब्रीदिंग. मध्ये मी एक मीम बघितली होती, ते जे प्रशांत आमलेंचं गाणं आहे की सुख वर आधारित ती मीम होती की मला ताप नाहीये, मला सर्दी नाहीये, मला खोकला नाहीये, मला चव लागतेय, मला वास येत आहेत, मला श्वास घेता येतोय, मला सगळं दिसतंय, मला सगळं ऐकू येतंय. सुख म्हणजे वेगळं काय असतं आणखीन, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. हेच सुख आहे. It is up to you to believe. You have to learn to differentiate between want and need. The universe has enough to satisfy your wants, but not your needs. Sorry, the universe has enough to satisfy your needs, not your wants. तुमच्या गरजा सगळ्या भागवताय युनिव्हर्स, त्याची तेवढी ताकद आहे युनिव्हर्समध्ये. पण तुमचा हव्यास भागवण्याची ताकद नाहीये युनिव्हर्समध्ये, आणि हव्यास भागवण्याची जबाबदारी पण नाहीये युनिव्हर्सची. गेल्या वर्षभरात तुमच्या कपड्याच्या कपाटातले किती कपडे तुम्ही वापरलेत याचा विचार तुमचा आणि मग कपड्यांसाठीचा अट्टाहास किती होता याचाही विचार करून बघा.
किती गोष्टी तुम्ही तुमच्या घरातल्या सुद्धा किती गोष्टी वापरल्यात गेल्या वर्षभरात, 24 तास घरी राहून सुद्धा, आणि किती गोष्टी जमा केल्या आहेत. यू आर पुटिंग युअर सेल्फ इन टू दिस सिच्युएशन. ही निगेटिव्हिटी, हे सगळं फ्रस्ट्रेशन, इट इज युअर चॉईस. तुम्ही हे ठरवून करताय, पण याची जाणीव होणं फार गरजेचं आहे आपल्याला, की हे ठरवून होतंय माझ्याकडून. You can be grateful for everything that you are doing today. You have more than enough clothes. You have more than enough food. You have a home to stay. लॉकडाऊन झालंय आणि अशी अवस्था नाहीये तुमची की रस्तोरस्ती भटकावं लागतंय. किंवा विनोबा भाव्यांचं उदाहरण मी दिलं तसं तुम्हाला एखाद्या अंधाऱ्या कोठडीत राहावं लागतंय, अशी अवस्था नाहीये तुमची. केवढे तरी उपकार आहेत युनिव्हर्सचे, देवाचे. You can feel grateful about it 24/7 if you choose to. And your vibration can stay the same 24/7. It need not go down at all. But it is your choice. बिचारी मी, हे फार आवडती गोष्ट आहे ना आपली, ती सोडायला शिकणं फार गरजेचं झालंय. काही बिचारे नाही होत आपण. वी आर व्हेरी मच सपोर्टेड बाय द डिवाइन, बाय द युनिव्हर्स. And it is our choice to stay aware or to stay unaware. पूर्णपणे माझ्या हातात आहे. त्यामुळे हे आपल्याला ठरवायचं आहे की मला गरज आहे तेवढ्याच गोष्टी मी कशा करू शकते. अननेसेसरी माझं एक्सपेंडिचर म्हणा किंवा माझं म्हणजे कशाचंही एक्सपेंडिचर, आय एम नॉट जस्ट टॉकिंग अबाउट फायनान्शियल एक्सपेंडिचर, तुमच्या एनर्जीचं एक्सपेंडिचर, तुमच्या टाइम्स. सी, टाइम इज युअर बिगेस्ट ॲसेट. त्याचं एक्सपेंडिचर मी किती कॉन्शियसली करते ह्याच्यावर तुमच्या मनाची स्थिती अवलंबून आहे. तोच वेळ जो तुम्ही निगेटिव्ह गोष्टींमध्ये घालवताय, एकमेकांची भांडणं करण्यामध्ये, तो राग धरून ठेवण्यामध्ये, त्या चायनाबद्दल राग करण्यामध्ये, गव्हर्नमेंटला शिव्या घालण्यामध्ये घालवताय, तोच वेळ तुम्ही एखाद्या हॉबीमध्ये घातलात किंवा एखाद्या अशा गोष्टीमध्ये घातलात की ज्याच्यानी इतरांचाही फायदा होणार आहे किंवा दुसऱ्याला मदत करण्यासाठी तो वेळ घालवलात, तर निश्चित तुमचं व्हायब्रेशन वरती जाणार आहे. युअर इमोशनल स्टेट इज गोइंग टू बी अप. बट यू हॅव टू डू इट कॉन्शियसली. इट विल नॉट हॅपन ऑन इट्स ओन. विनोबा भाव्यांचं अजून एक उदाहरण असं आहे की ते जेवढ्या वेळा जेलमध्ये गेले त्या सगळ्या त्यांच्या प्रवासामध्ये, जेलच्या वास्तव्यामध्ये त्यांनी 4 साऊथ इंडियन लँग्वेजेस शिकल्या. प्लस त्यांनी एका लिपीची निर्मिती केली, लोकनागरी स्क्रिप्ट ज्याला म्हणतात. देवनागरी वेगळी आहे, लोकनागरी त्यांनी निर्माण केली. स्क्रिप्ट, अख्खी स्क्रिप्ट त्यांनी निर्माण केली जेलमध्ये. आणि आपल्याला घरात काहीच करता येत नाहीये. Isn't it funny? If you think it, you will realize that it's very funny. की आपल्याला घरात काही करता येत नाही, त्या माणसांनी जेलमध्ये एवढ्या गोष्टी केल्या. पण आपल्याला करायच्याच नाहीयेत. See, I don't mind if you choose not to do. Problem is you have to take the responsibility of it. की मी करत नाहीये, हा माझा चॉईस आहे आणि मला हे असंच रडत खडत जगायचंय, तर ओके. Nobody is stopping you. Go ahead. प्रॉब्लेम इज तुम्ही रडत खडत जगताय आणि तुम्हाला असं वाटतंय की दुसऱ्यांनी त्याची काळजी घ्यावी, दुसऱ्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी, गव्हर्नमेंटनी आम्हाला सपोर्ट करावा, गव्हर्नमेंटनी वॅक्सिन्स वेळेवर द्यावे, गव्हर्नमेंट सगळं करेल गव्हर्नमेंट. बट प्रॉब्लेम इज यू आर नॉट लर्निंग युअर लेसन. द डे यू लर्न युअर लेसन, एव्हरीथिंग विल स्टार्ट रनिंग स्मूथली, ऑटोमॅटिकली, ऑन अ युनिव्हर्सल लेवल, ऑन द सोल लेवल. विथ दिस आय कम टू द स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट ऑफ द इश्यू. की मुळात, लाईक आय सेड, यू आर विथ दिस व्हायरस फॉर अ रिझन. तो काय रिझन आहे तो शोधा, त्याच्यावर काम करा. आता तुम्ही म्हणाल कसं कळेल? थिंक अबाउट इट. बेसिकली परत परत या लॉकडाऊनच्या सिच्युएशन मध्ये परत असा कुठला इश्यू आहे की ज्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येत आहेत. इट कुड बी एनिथिंग. इट कुड बी रिलेशनशिप्स, इट कुड बी फायनान्सेस, इट कुड बी व्हॉट इज द युनिव्हर्स ट्राइंग टू टीच यू टू मॅनेज. इट इज डेफिनेटली नॉट ट्राइंग टू टीच यू टू मॅनेज स्ट्रेस. हा, मुळात, कारण स्ट्रेस ही गोष्ट, मला स्वतःला माझं स्वतःचं असं मत आहे की स्ट्रेस इज समथिंग विच शुड बी थ्रोन इन टू द डस्टबिन.
If you cannot manage your relationships, if you cannot manage your finances, if you cannot manage your assets, if you cannot manage your time, if you cannot manage your hobbies, stress is generated. If stress is generated, you need to learn to manage all these things. Problem is, people learn to manage stress. किती विरोधाभास आहे हा. You need to learn to, if the day you learn to manage your assets, your finances, your relationships, your time, your hobbies, there is no need, stress will not be generated at all. मग तो मॅनेज करण्याचा प्रश्नच येणार नाहीये. पण लोकांना हे सगळं शिकायचं नाहीये, लोकांना स्ट्रेस जनरेट करायचा आहे आणि मग तो स्ट्रेस मॅनेज करायला शिकायचा आहे. गंमत आहे की नाही? Well, but it is going to pull your vibration down for sure. It's going to make you negative. It's going to make you feel low. It's going to affect your immune system. Be aware of this. Conscious व्हा या गोष्टीबद्दल. द स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट बोलताना मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की रामचरितमानस हा जो ग्रंथ आहे तुलसीदासांनी लिहिलेला, त्याचा जो उत्तराकांड आहे, त्याच्यात एक उत्तराकांड म्हणून खंड आहे. त्याच्या 120 आणि 121व्या ओवीमध्ये असं लिहिलंय की ज्या वेळेला माणसाचं संपूर्ण लय होईल त्याच्या सद्गुणांचा, तेव्हा जगभर बॅट्स असतील आणि त्याच्यामुळे एअरबॉर्न डिसीज निर्माण होईल. आणि त्याच्यात हेही लिहिलंय की या सिच्युएशन मध्ये फक्त 3 गोष्टी माणसाला तारून नेतील. एक म्हणजे प्रभुनाम, दुसरं म्हणजे दान आणि तिसरं म्हणजे समाधी. सो स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट ऑफ दिस व्हायरस ऑर दिस करंट सिनॅरिओचा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा आपल्याला या 3 गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. प्रभुनाम, आता प्रभुनाम डज नॉट रिअली मीन की फक्त तुम्ही देवभजन करा. ऑफकोर्स तुमचा देवावर विश्वास असेल तर जरूर करा. अनेकांचा हा अनुभव आहे की रामरक्षा म्हटल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटतं, विष्णू सहस्त्रनाम म्हटल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटतं, कुठलेही देवाचे श्लोक म्हटल्यानंतर छान वाटतं. डू इट. इफ यू बिलीव्ह इन इट, डेफिनेटली डू इट. पण हे काय करतंय तर हे तुमच्या मनातल्या निगेटिव्ह भावनांपासून तुम्हाला लांब ठेवतंय. अखंड नामस्मरण जप हे काय करतंय तर तुमच्या मनात वाईट विचार येण्यापासून थांबवतंय. It may make you positive or no, but it definitely keeps you neutral. It does not take you to negativity. तुमचा देवावर विश्वास नसेल, तुमचा नसेल विश्वास कशावर, if you are a complete science believer and you believe that there is no God, doesn't matter. You can think of some positive song. जे कुठलं कदम कदम बढायच्या म्हटलं तरी हरकत नाही, पण ते कंटिन्युअस व्हायला पाहिजे नामस्मरणासारखं. Then it will keep you positive also. त्यामुळे प्रभुनाम हे जेव्हा सांगितलंय त्याचा अर्थ एवढा इतका मर्यादित नाहीये की फक्त तुम्ही नामस्मरण करा आणि त्याच्यातनं तुम्ही तरुण जाल. नो, द रिझन बिहाइंड दॅट इज की तुम्ही नामस्मरणात जर राहिलात, तुम्ही जर स्तोत्र कंटिन्युअस तुम्ही ठराविक वेळ ठरवून रोज नित्यनियमाने ते केलं तर तुम्ही तेवढा वेळ का होईना निगेटिव्ह गोष्टीपासून लांब राहाल. कारण तुम्ही त्यावेळेला न्यूज बघणार नाही, तुम्ही त्यावेळेला कोणाशी फोनवर चर्चा करणार नाही की कसा ग तो व्हायरस पसरतोय आणि हा मेला तो मेला, याला हे झालं, तो व्हेंटिलेटरवर आहे, अमकं ढमकं. यू वोंट बी स्पीकिंग दीज थिंग्स नॉर विल यू बी हिअरिंग दीज थिंग्स. तेवढा वेळ का होईना. त्यामुळे जितका जास्तीत जास्त वेळ तुम्ही असा राहू शकाल, हरिभजनात म्हणा किंवा एखाद्या सिनेमाच्या गाण्यात म्हणा, तितकं तुम्ही पॉझिटिव्ह राहणार आहात. दुसरं त्यांनी सांगितलंय ते दान. आता दान या शब्दाचा अर्थ फक्त फायनान्शियल असा नाहीये. तुम्ही काहीही दान करू शकता. यू कॅन डोनेट एनिथिंग. इट इज नॉट जस्ट फायनान्स दॅट यू कॅन डोनेट. यू कॅन डोनेट युअर टाइम. अँड बिलीव्ह मी, या जगामध्ये तुमच्या मालकीचं जर काही असेल तर ती फक्त आणि फक्त वेळ आहे. बाकी या जगातलं काहीही तुमचं स्वतःचं नाहीये. फक्त हा जो वेळ आहे ना तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा, हा तुमचा स्वतःचा आहे. त्यामुळे तुम्ही याचं दान केलं तर ते सर्वश्रेष्ठ दान आहे. की तुमच्या शेजारी कोणी आहेत ज्यांना जाणं शक्य नाही बाहेर, त्यांना भाजी आणून द्या तुम्ही बाहेर चाललायत तर. हे पण मी म्हणत नाही की मुद्दाम त्यांच्यासाठी जा, पण तुम्ही जाताय तर विचारा की मी चालले, काही हवंय का. इवन दॅट इज दान. फिजिकल एफर्ट्सचं दान ते तुमच्या हातात आहे. नॉट नेसेसरी तुम्हाला प्रत्येक वेळेला फायनान्सनीच सगळ्यांना तुम्ही मदत केली पाहिजे. मुलं खूप कंटाळली आहेत सगळी आजूबाजूची, त्यांना गोष्टी सांगा संध्याकाळी रोज 1 तास.
ऑनलाईन हवं ऑनलाईन सांगा, यायला तयार असतील तर एक 2-3च डोकी असतील तर गच्चीत बसवा लांब लांब आणि सांगा. इट इज युअर चॉईस द वे यू वॉन्ट टू स्पेंड इट. किंवा तुमच्याकडे एखादी कला असेल तर ती फ्री शिकवा, जस्ट फॉर द सेक ऑफ फीलिंग ग्रॅटिट्यूड अँड फीलिंग द लव्ह इन युअर हार्ट, द कंपॅशन फॉर एंटायर ह्युमन रेस. आणि हे दान, हे पण दानच आहे एक प्रकारचं. हे करू शकता. बिकॉज द मोर यू आर लव्हिंग अँड कंपॅशनेट फ्रॉम विदिन, the more you are into the positive vibrations, and the more you are strong internally from within, from your core, from your soul. त्यामुळे दान या शब्दाचा अर्थ नाही फायनान्शियल दान असा नाहीये. तुम्ही वेळ दान करू शकता, तुम्ही फिजिकल एफर्ट्स दान करू शकता, तुम्ही जागा दान करू शकता कोणाला, की बाबा 2 दिवस कोणाला तरी एक तुमच्याकडे आहे स्पेअर रूम आणि कोणी कोविड पेशंट आहे त्याला राहायचंय, राहू दे. यू कॅन डू दॅट. एनिथिंग कॅन बी डोनेटेड इफ यू चूज टू. तुमच्याकडे बाग असेल तर देवाची फुलं दान करू शकता. इट इज युअर चॉईस की तुम्ही काय दान करता. कुठलीही गोष्ट दान करता येते. दान याचा अर्थ फक्त पैसे असा नाहीये. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे समाधी. समाधी या शब्दाचा अर्थ वैराग्य असा नाहीये. समाधी या शब्दाचा अर्थ इंट्रोस्पेक्शन असा आहे की जेव्हा तुम्ही सगळ्या जगापासून अलिप्तपणे एखाद्या सिच्युएशनचा किंवा स्वतःच्या आयुष्याचा विचार करता, ती समाधी अवस्था आहे. त्या समाधी अवस्थेत येणारा जो एक्सपिरियन्स आहे, त्याच्यात होणारी जी जाणीव आहे, त्या जाणीवेचं स्वतःच्या आयुष्यात इम्प्लिमेंटेशन करणं ही समाधी अवस्था आहे. सो इंट्रोस्पेक्शन अँड इम्प्लिमेंटिंग द अवेअरनेस क्रिएटेड बाय दॅट इंट्रोस्पेक्शन इज समाधी. पण इंट्रोस्पेक्शन करतोय का आपण हे ज्यांनी त्यांनी तपासून बघायचंय. इट इज फॉर यू टू चूज. एव्हरीथिंग इज युअर चॉईस. तुम्ही आज जिवंत आहात हा तुमचा चॉईस आहे. तुम्ही ही सिच्युएशन फेस करताय हा तुमचाच चॉईस होता. ती कशी फेस करताय हा पण तुमचाच चॉईस आहे. आणि हे इंट्रोस्पेक्शन तुम्ही केलं, त्याच्यातनं येणारा अवेअरनेस इम्प्लिमेंट केलात, तर समाधी अवस्था जवळच आहे. नथिंग न्यू, नथिंग ग्रेट, नथिंग मॅग्निफिसंट. इट इज सो सिम्पल. तुमचं तुमच्याच अनेक गोष्टी लक्षात येतील. एकच एक उदाहरण म्हणून मी घेतेय की जस्ट विचार करून बघा की जर हे लॉकडाऊन नसतं तर जेवढे पदार्थ तुम्ही गेल्या वर्षभरात घरात केलेत तेवढे कधी केले असतेत का? थिंक अबाउट इट. खरं तर शक्य होते ना, आधी पण हे शक्य होते करणं. सगळे पदार्थ नित्य रोज नित्य नवीन मेनू करणं अगदी शक्य होतं सगळ्यांना. पण गॉड हॅड टू फोर्स लॉकडाऊन टू मेक अस डू इट. Have we even realized we actually virus has done so many good things for us. आज तुम्ही घरात बसून कोणत्याही गुरुकडनं कुठलीही विद्या जगाच्या पाठीवर कुठूनही शिकू शकताय, जे आधी कधीच पॉसिबल नव्हतं. अगदी योगासनाचे वर्ग सुद्धा ऑनलाईन चालू आहेत, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती की हे कधी ऑनलाईन होऊ शकेल. अनेक कला, अनेक गोष्टी आज ऑनलाईन शिकता येतात. मी आज इथे बसून एखादा बाबा कर्नाटकी सिंगर कोणीतरी तिकडे राहतोय कर्नाटकात आणि त्याच्याकडनं मला म्युझिक शिकायचंय, त्याच्याकडनं त्याचं व्होकल सिंगिंग शिकायचंय, तर पुण्यात बसून मी आज ते शिकू शकणार आहे केवळ आणि केवळ व्हायरसमुळे. कारण नाहीतर हे पॉसिबल नव्हतं ना. इट वॉज नॉट इवन इन अवर थॉट्स की हे जमलं असतं कधी. योगासनं मी माझ्या घरात बसून करू शकणार आहे, जे काही आतापर्यंत आपण कारण देत होतो की नाही त्या क्लास आहे ना तो खूप चांगला आहे पण तो ना बाणेरला आहे, मग मी रोज तिथे जाऊ नाही ना शकत म्हणून मी जात नाहीये. आता तुम्ही घरात बसून करू शकताय, मग आता का करत नाहीये? दिस व्हायरस इज मेकिंग यू फेस युअर सेल्फ, द कोर ऑफ यू, द रियालिटी ऑफ व्हॉट यू रिअली आर, की तुमची इच्छाशक्ती मुळात किती आहे. इतके दिवस यू आर फुलिंग युअर सेल्फ अँड द वर्ल्ड बाय ऑल युअर एक्सक्युजेस. व्हायरस तिथे एक्सक्युजेसच काढून टाकलेत. सो हे असं इंट्रोस्पेक्शन प्रत्येक ऍस्पेक्ट मध्ये करता येईल आपल्याला.
आणि त्यातनं येणारा जो अवेअरनेस आहे तो जितका तुम्ही इम्प्लिमेंट कराल तितकं तुमचं लाईफ समाधीच्याच अवस्थेत पोहोचणार आहे. मी काय खातीये, मी का खातीये जे खातीये ते काय त्यातनं व्हॉट एम आय, एव्हरीथिंग कॅन बी इंट्रोस्पेक्टेड. पण त्याच्यासाठी स्वतःवर काम करणं, स्वतःचा विचार करणं, अभ्यास करणं हे फार महत्वाचं आहे. आणि तो वेळ आता आहे तरीही आपण करत नाही होत. इतके दिवस आपण बिझी होतो हे कारण सांगून अनेक गोष्टी करत नव्हतो. आता आपण घरी आहोत तरीही आपण त्या नाहीच करत आहे. बट इट इज नेसेसरी दॅट वी डू इट. When you talk of spiritual aspect, you also need to talk of death. See, व्हायरसमुळे लोक मरतायत तर बिलीव्ह मी आपल्या सगळ्यांच्या पत्रिकेत, ऑफकोर्स वर्कशॉपमध्ये आपण हे बोललोय, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे आठवतही असेल की प्रत्येकाच्या पत्रिकेत साधारण 3 मृत्यूयोग हे असतातच. पहिले 2 हे टळणारे असतात, शेवटचा अटळ असतो. आता हा व्हायरस ज्यामुळे जी लोक मरतायत त्यांचा हा मृत्यूयोग आहे हे निश्चित. फक्त तो अटळच असेल असं नाही, हा टळणारा असू शकेल. जर तुम्ही तुमचं तिकीट बरोबर काढलं असेल, सगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या असतील, सोशल डिस्टन्सिंग, डबल मास्क युझिंग, वॉशिंग युअर हँड्स, युझिंग सॅनिटायझर, टेकिंग प्रॉपर हेल्थ एक्सरसाइजेस, प्रॉपर डाएट, हे सगळं केलं असेल तर हा मृत्यूयोग टळू शकतो. तुम्ही मृत्यूच्या जवळ जाल पण तुम्ही मरणार नाही. पण हा अटळ मृत्यूयोग असेल तर तुम्ही वाटेल ते केलं असेल तरीही तुम्ही मरणार आहातच. Each one of us is going to die and we don't know when. Tomorrow I may not be alive, it doesn't matter. What matters is, do I die with contentment or do I die with regret? मी मरताना मी समाधानी आहे का मला गिल्ट आहे, ह्यानी फरक पडतो. मरताना माझ्या डोक्यात काय विचार आहे की माझ्याकडून शक्य होतं ते मी सगळं केलं, कुठेही माझी याच्यात चूक नाही, माझी याच्यात जबाबदारी नाही, हा विचार तुमच्या डोक्यात येतोय का? मरताना हा विचार येतोय की अरे मी थोडीशी माझी काळजी घेतली असती तर हे सगळं मला नसतं झालं, मी जगू शकलो असतो, इतका त्रास सगळ्यांना झाला नसता माझ्यामुळे. हे अशा भावनांमध्ये तुम्ही मरताय, ह्यानी फरक पडतो. मृत्यू अवॉइड होत नाही, कधीच होत नाही. तो जेव्हा आहे तेव्हा होणार आहे, तो येणार आहे. आणि जे लोकांचा अटळ मृत्यूयोग आहे किंवा टळणारा आहे आणि ते मरतायत, त्यांनी सुद्धा हे जन्माला येतानाच लिहून आणलेलं आहे की मी कधी मरणार आहे. ज्या क्षणी माझा जन्म झाला, इनफॅक्ट कन्सेप्शन झालं आईच्या उदरात, त्या क्षणी माझे मृत्यूची तारीख ठरलेली होती. वेळ, तारीख, कुठे, कसं, ते सगळं ठरलेलं होतं. त्यामुळे मृत्यू कधीच अवॉइड करता येत नसतो, तो होणार नाही. पण त्यावेळची माझी मानसिक स्थिती काय असणार हे नक्की माझ्या हातात आहे. की मी समाधानाने आनंदाने डोळे मिटणार का अगदी विव्हळत, कणहत, दुःखात, पेन, लॉट ऑफ पेन, लॉट ऑफ प्रॉब्लेम, आय एम नॉट एबल टू ब्रीथ, आय एम नॉट एबल टू डू दिस, आय एम नॉट एबल टू हॅव पीस ऑफ माइंड, असं मरणार, हे नक्की माझ्या हातात आहे. आणि तेवढंच आपल्या हातात आहे. तो क्षण आपल्या हातात नाही. तुमच्या आजूबाजूला अनेक स्पेशलिस्ट असतील तरीही तो क्षण आला की तुम्ही जगू शकत नाही. सो कॉन्करिंग डेथ कॅन नेव्हर बी अ पॉसिबिलिटी. व्हायरसमुळे मरतायत हा एक भाग झाला की आता व्हायरसमुळे लोक मरतायत. बट इफ यू सी, नॉर्मली पण भरपूर लोक दिवसभरात मरतच असतात सगळ्या जगभर, आणि तेवढीच मुलं जन्मालाही येत असतात सगळ्या जगभर. There are statistics enough available on net. I don't need to speak about them. So conquering death is not the problem. Problem is, am I responsible for this situation of grief, of pain? Why did I not awaken myself earlier? म्हणून हे आत्ता गरजेचं आहे. There is still time. You are still alive. That means you still have time. So right now, become aware. Become conscious की तुम्ही काय करताय नक्की. We are, like me Sangeet, I have shared, we are living in a self-destructing machine. So if you don't take care of it, it is going to destroy itself. एक सिनेमा होता ॲस्ट्रल सिटी. इट वॉज अ फॉरेन मूवी विथ इंग्लिश सबटायटल्स. मी तो बघितला होता. हा, आणि त्याच्यात असे एक हे होते, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. तो डॉक्टर असतो आणि तो मरतो बिकॉज ऑफ अ लिव्हर एलिमेंट. त्याला लिव्हर डिसीज होतो आणि तो मरतो. तो डॉक्टर असतो स्वतः माणूस, आणि तो मेल्यावर आधी अशा हेल सदृश्य एका प्रांतात असतो
आणि मग जेव्हा त्याला पश्चाताप होतो की अरे आपण आयुष्यात चुका केल्या वगैरे, त्याच्यासाठी तो देवाची माफी वगैरे मागतो, तेव्हा देवदूत येतात आणि त्याला स्वर्गात घेऊन जातात, ऍस्ट्रल सिटीमध्ये घेऊन जातात. आणि त्या ऍस्ट्रल सिटीमध्ये त्याला झोपवतात बेडवर वगैरे, आणि मग तिथले जे तज्ज्ञ असतात ते निरीक्षण करायला येतात. तर कॉज ऑफ डेथ ते सुसाईड लिहितात. तर हा म्हणतो नो नो, आय डिडंट डाय विथ अ सुसाईड, मला लिव्हर डिसीज झाला होता, आय डाईड विथ अ लिव्हर डिसीज, लिव्हर एलिमेंट. So they said, see, you knew you had a liver disease and you still kept drinking alcohol. So you chose to die a suicidal death, albeit a slow suicide. आणि आज आपण सगळे हेच करतोय. We are choosing to eat wrong food. We are choosing to see wrong things. We are choosing to discuss negative events. We are choosing to listen to negativity. We are all committing suicide, albeit a slow suicide. We have to choose. Do I want to do it anymore? आतापर्यंत कदाचित माहित नव्हतं, आता कळलंय. इथून पुढे काय करायचंय हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. Because like I said, it is a self-destructing machine. If you don't take care of it, it cannot support you. We are all tourists on this earth. This is not our home. But we are destroying the place where we are touring. सो हे आपल्याला ठरवायचंय की याच्यातनं मी काय करतेय का. एव्हरी सिंगल चॉईस मॅटर्स, एव्हरी सिंगल मोमेंट मॅटर्स. तुम्हाला कुठल्या वेळेला मी उठतेय, कुठल्या वाजता झोपतेय, का मी हे करतेय, मेडिटेशन शिकलीये, हाऊ मच एम आय प्रॅक्टिसिंग, वाय एम आय नॉट प्रॅक्टिसिंग, सो मेनी थिंग्स. योग निद्रा तुम्ही शिकलायत माझ्या वर्कशॉपमध्ये. How many of you are using it to improve your positivity? आपल्याला ठरवायचंय की आपल्याला ह्या तिकीट चेकरच्या तावडीत सापडायचंय का नाही सापडायचंय. See, when I had discussed this last time, there was a question ki when we are saying ki the virus will be there in the air all the time. But yes, that is the truth. Virus cannot be destroyed. आज सुद्धा चिकन पॉक्स आणि मिझल्सचा व्हायरस आहेच की हवेमध्ये. आपण तो ब्रीद इन करतोच आहे, बट इट इज नॉट अफेक्टिंग अस, कारण आपली इम्युनिटी आलेली आहे त्या व्हायरसला. चिकन पॉक्स आणि मिझल्सचा व्हायरस नाही डिस्ट्रॉय झालेला, त्याचं अस्तित्व आहेच. ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे फॅमिली कॉन्स्टलेशन शिकलेलं आहे, त्याचे कन्सेप्ट किंवा त्याचे प्रिन्सिपल्स, दे विल नो दिस बेटर दॅट यू कॅनॉट एक्सक्लूड एनी वन फ्रॉम द फॅमिली. However they may be, whatever they may be, however wrong, however guilty, but they still are a part of your family. Similarly, Vasudhaiva Kutumbakam, all this earth is one family. You cannot exclude any nation, you cannot exclude any person, you cannot exclude any virus, anything. Human beings फक्त 1% आहेत संपूर्ण अर्थच्या जीवसृष्टीमध्ये. कितीही त्यांचा नंबर मोठा दिसू दे, पण जर संपूर्ण पृथ्वीवर किती जीवसृष्टी आहे याचा विचार केला तर, आणि त्याचं जर कॅटेगरायझेशन केलं तर ह्युमन्स इज ओनली 1%. अँड अर्थ डज नॉट नीड यू, यू नीड अर्थ. पृथ्वीला तुमची गरज नाही, तुम्हाला पृथ्वीची गरज आहे जगण्यासाठी. तुम्ही जर डिस्ट्रॉय करायला लागलात सगळ्या गोष्टी, तर द अर्थ विल जस्ट शेक यू ऑफ ॲज अ फेल्ड एक्सपेरिमेंट. पृथ्वीनी यापूर्वी डायनोसॉर्स नष्ट केलेत, पृथ्वीनी यापूर्वी मॅमथ्स नष्ट केलेत, पृथ्वीनी यापूर्वी सॅबरटूथ टायगर्स नष्ट केलेत. तुम्हाला नष्ट करायला एवढासा व्हायरस सुद्धा पुरणार आहे. आत्ताच पेपे उडाली आहे, थोडासा अजून स्ट्रॉंग व्हायरस झाला तर यू कॅन इमॅजिन व्हॉट विल हॅपन. बट यू आर डुईंग दिस टू युअर सेल्फ. वी आर नॉट सेव्हिंग अर्थ, अर्थ इज सेव्हिंग अस. वी हॅव टू सेव्ह आवर सेल्फ. Because if we destroy the Mother Earth doesn't need us. She is loving and kind, आणि म्हणून एवढं आपण जगलोय. Because she is compassionate, she is forgiving. But we have to understand that all our choices, every single person, प्रत्येकाचा चॉईस. सी, आपण स्वतः एक खूप छोटासा भाग होत, अगदी 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 इन्फिनिटिसिमली स्मॉल पार्ट होत. पण कलेक्टिव्हली, if each one of us decides
that we are going to be responsible from this moment and take conscious choices, make conscious efforts, just imagine where we can take the human race. Survival of the fittest is the rule of this nature. And that is what is happening around you. Just look at it. Just look at the situation. Survival of the fittest is being implemented. We have to choose what we are doing with all of it. So, फिजिकल लेवलवर स्वतःची काळजी घेणं, सगळ्या सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर, वॉशिंग हँड्स विथ सोप, व्यवस्थित एक्सरसाइज रुटीन्स, ईटिंग हेल्दी फूड, गुड फूड, फ्रेश फूड, हा फिजिकल लेवलवरचा चॉईस आहे. इमोशनल लेवलवर आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे काय मी बघतोय, काय मी बोलतोय, काय मी ऐकतोय, काय मी विचार करतोय, everything making me feel positive or negative. Am I grateful? Am I happy? And it is a choice to stay grateful. It is a choice to stay happy. अर्धा ग्लास भरलाय का अर्धा ग्लास रिकामा आहे, that is not the question. The question is माझ्याकडे अर्धा ग्लास आहे. And I can see it and I can feel it and I can use it. Shouldn't you be grateful about it rather than thinking about तो रिकामा आहे का भरलेला आहे? कोणी काय चुका केल्या, कोणाचं कसं चुकलं आणि कोणाचा किती, ह्यांनी काही फरक पडणार नाहीये. मी कुठे चुकतोय आणि मी काय करतोय ह्यांनी फरक पडणार आहे. And the spiritual aspect, as we spoke about, don't die a suicidal death. Albeit a slow suicide, but don't do it. It's your choice. We are all going to die one day, but to die with contentment is a choice. To die in awareness is a choice. So this is what I had to share with you. If you have any questions, you are free to ask. And I will like Sanika to help me because I may not be able to see everything in the chat. You can raise your hand or whatever, I don't know. So Yes, everybody can type the question in the chat. I can read it out for Revati. If you... Otherwise, you can unmute yourself one by one and ask the question. Anybody wants to ask first question? You can just raise your hand. Okay, Sakshi, yes, you can unmute yourself and ask the question. Okay. I just want to know की तुम्ही जे म्हणता 3 मृत्यू योग असतात आणि तुम्ही सांगितलं की त्याचा मृत्यू अटळ होता. मग ते कसं, ते थोडंसं मला क्लॅरिफिकेशन म्हणजे कळलं नाही मला एकदा. 3 मृत्यू योग हे असतात आपल्या प्रत्येकीमध्ये. त्यातले पहिले 2 जे असतात ते टळू शकणारे योग असतात. सी हॅव यू एव्हर एक्सपिरियन्स्ड की मी ना त्या बसनी त्या दिवशी जाणार होते पण मी नाही गेले कारण माझी मुलगी आजारी पडली किंवा माझा पाय मुरगळला, मग मी खरं तर माझं खूप मन होतं पण समहाव मी नाही ठरवलं जायचं आणि त्या बसला नेमका ऍक्सिडेंट झाला. हॅव यू हर्ड सच स्टोरीज बिफोर? ओके, येस येस येस. हा, हे टळणारे योग आहेत. ओके. हा, पण हॅव यू ऑल्सो हर्ड की बसचा ऍक्सिडेंट झाला आणि सगळेच्या सगळे प्रवासी मेले? हॅलो, या सो त्या प्रवाशांपैकी काहींचा टळणारा योग होता आणि काहींचा अटळ योग होता. आणि मुळात ती बस, सी दिस इज अ सोल सायन्स कन्सेप्ट दॅट इवन नॉन लिव्हिंग थिंग्स हॅव अ सोल. सो त्याचा पण एक बर्थ डेट, बर्थ टाइम असतो आणि डेथ टाइम असतो. सो ते बस जी आहे त्या सोलचा तो डेथ टाइम अटळ होता. ओके, पण तुम्ही म्हणता तसं आता ह्या पॅन्डेमिक मध्ये खूप जण गेले तर त्यांचा मृत्यूयोग होता तेव्हा? तेच मी सांगते की मृत्यूयोग नक्की होता, फक्त तो टळणारा का अटळ हे नाही सांगता येणार. ओके ओके ओके. त्यामुळे ते आपल्याला ठरवायचंय की माझा टळणारा पण असू शकतो पण मी तो टाळण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ओके ओके. राईट, मी प्रयत्न सगळे केले पण मृत्यूयोग टळला नाही तर मग त्याला अटळच म्हणावं लागतं. प्रॉब्लेम हा आहे की मॅक्झिमम लोक जे मारतात,
म्हणजे असू त्याच्या आधी 2 शकतील. अच्छा, सी, ओके. पीपल आर नॉट लिव्हिंग सो कॉन्शियसली दॅट दे विल बी अवेअर एव्हरी टाइम की हा राईट, मृत्यू राईट. होता आणि हे. पण हा टळणारा योग असू शकेल जेव्हा मला सी लाईक आय एक्सपिरियन्स की तुम्हाला डायबिटीस आहे किंवा तुम्हाला हार्ट डिसीज आहे हे तुम्हाला माहिती आहे ना, वर्षानुवर्ष आहे. मग तुम्ही आता व्हायरसच्या इन्फेक्शनला का जागे झालाय त्याची काळजी घ्यायला. राईट, इतके वर्ष वाय डिड यू नॉट टेक केअर ऑफ इट, वाय डिड यू नॉट बिल्ड युअर इम्युनिटी स्ट्रॉंग अबाउट इट, राईट. राईट, राईट. या, थँक्यू. There is a question in the chat box. Are you able to read it? दीपक जाखलेकर का? Yeah, that's it. Whether it is the effect of past life or effect of present life routine lapses, which one? Mr. जाखलेकर, इफेक्ट म्हणताय तुम्ही तो कशाबद्दल? Which one? कोविडचा जो इफेक्ट आता होतोय तो इफेक्ट म्हणजे आपल्या पास्ट लाईफ मधल्या कुठल्या आपल्या ऍक्टिव्हिटीजचा हा आपल्याला मिळणारा रिझल्ट आहे. आताचे जे लाईफ रुटीन आपण जे फॉलो केलेलं नाहीये त्याचा इफेक्ट आहे. ओके, इट इज अ मिक्स थिंग. पास्ट लाईफचा इफेक्ट हा आहे की वी हॅव डिस्ट्रॉइड अर्थ, वी हॅव हार्म्ड द अर्थ इन सम वे अँड वी आर नॉट अवेअर. सो त्या रिअलायझेशन साठी एक आहे की वी चोज टू गो थ्रू दिस पॅन्डेमिक and live through this pandemic to finish that unfinished business with Mother Earth and with other people also. Dusra, life routine is adding to it. Lapse in right life routine is adding to your suffering. It is also trying to teach you the healthier way out. Am I hope I have explained, or is it not clear still? No, I get it. Thank you. Yeah, okay. वीणा काकू, तुम्हाला विचारायचंय? मला विचारायचंय की हे सगळं रेकॉर्ड झालंय का? म्हणजे आमचे ह्याच्यावर रेकॉर्ड झाले का? म्हणजे मी परत ऐकू शकेन का असं माझं मी तुम्हाला रेकॉर्डिंग देईन तुम्हाला. हा, चालेल. मी शेअर करेन. कारण एकदा ऐकून सगळं इतकं मेमराईज होत नाही एकतर आणि आतपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यावर परत अभ्यास करायला लागतो थोडासा. हो, मी देईन तुम्हाला. थँक्यू. एक अजून क्वेश्चन आहे चॅट बॉक्स मध्ये, सुषमा बिजापूरकर. येस. हाऊ टू ड्राईव्ह अवे निगेटिव्ह थॉट्स. मी म्हंटल तसं की आपण ते 3 गोष्टी ज्या सांगितल्यात उत्तराखंड मध्ये की प्रभुनाम, दान आणि समाधी, या 3 गोष्टींनी निगेटिव्ह थॉट्स लांब राहू शकतात. पहिली गोष्ट प्रभुनाम, लाईक आय सेड, तुम्ही आयदर नामस्मरणाची सवय लावून घ्या किंवा एखादा श्लोक म्हणायची सवय लावून घ्या किंवा तुमचे जे काही रोजचे पूजेचे विधी आहेत वगैरे त्याची ठरलेली वेळ आहे त्याचं हे ते करा. इट विल डेफिनेटली कीप यू अवे फ्रॉम दोज निगेटिव्ह थॉट्स. दुसरी गोष्ट दान. मी म्हटलं तसं की तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह गोष्ट करत असता तेव्हा डेफिनेटली तुम्ही निगेटिव्ह थॉट्स पासून लांब असता. वेन यू आर डोनेटिंग युअर टाइम, लाईक आय सेड की लहान मुलं आहेत खूप आजूबाजूला तुमच्या सोसायटीमध्ये आणि तुम्हाला गोष्टी माहिती आहेत तर तुम्ही ऑनलाईन त्यांना गोष्टी सांगू शकता. वेन यू आर डुईंग दॅट डेफिनेटली कुठलाही निगेटिव्ह थॉट येणार नाहीये तुमच्या जवळ. किंवा तुम्ही एखाद्या माणसाला मदत करताय, कोणाचं बँकेचं काम करून देताय, कोणाचं बिल भरून देताय, कोणाला काही ऑनलाईन मागवून देताय किंवा कुठे जाऊन त्यांच्यासाठी काही आणून देताय, त्याही वेळेला यू विल बी फिल्ड विथ अ सेन्स ऑफ ड्युटी. यू विल नॉट गेट इन टू निगेटिव्ह थॉट्स. आणि तिसरं म्हणजे समाधी, की यू हॅव टू इंट्रोस्पेक्ट अँड दॅट अवेअरनेस. या प्रोसेसमध्ये मेडिटेशन आणि या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तेव्हाही तुम्ही निगेटिव्ह थॉट्स पासून लांब राहाल. तिसरा प्रश्न, एक श्रीरंग हळब्यांनी हात वर केलेला आहे. ओके. माझा बोला. मी रिसेंटली असं ऐकलं की BBC वर एक न्यूज होती की इंडियन गव्हर्नमेंटनी गायत्री मंत्रासाठी एक लेडी डॉक्टर आहे त्यांना काही अनुदान केलंय की त्याच्यावर तुम्ही प्रयोग करून बघा की कोरोनावर त्याचा किती इम्पॅक्ट होतो तो. तर त्याविषयी तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली की नामस्मरणाचा तुम्ही विषय बोलला तर गायत्री मंत्राचा आपण हे केलं तर त्याचा प्रत्येक मंत्राचं व्हायब्रेशन लेवल वेगळं आहे आणि ते नक्की अचीव्ह होतं. ओके. त्यामुळे त्याचे रिझल्ट अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे काय झालंय ना, कागदाची डिग्री आली ना की आपला विश्वास जास्त बसतो. त्यामुळे त्या कागदावर आपला जास्त विश्वास असतो ऍक्च्युअल प्रोसेस पेक्षा.
आपल्याकडे पारंपरिकरित्या अग्निहोत्र होतं, ज्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट कंटिन्युअसली घरात होत होता, किंवा संध्याकाळची रामरक्षा किंवा याचा आपल्याला हा अनुभव आहे सगळ्यांना, पण ते कागदोपत्री सिद्ध केलेलं नव्हतं ना इतके दिवस. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीये. आता हे गव्हर्नमेंटने अनुदान दिलंय, त्या बाई रिसर्च करतील, मग ते ऍक्च्युअली डॉक्युमेंटेड फॉर्म मध्ये आपल्याकडे येईल, अँड देन वी विल ऑल स्टार्ट बिलिव्हिंग इन इट. इजंट इट व्हेरी फनी? ऍक्च्युअली आय फाइंड इट व्हेरी फनी. बट येस, प्रत्येक मंत्राचा एक वेगळा व्हायब्रेशन असतो, त्याच्या बीजाक्षरावर त्याचं व्हायब्रेशन बदलतं, त्यामुळे प्रत्येकासाठी ती गरज वेगवेगळी असू शकते. बट दे ऑल हॅव अ पॉझिटिव्ह इफेक्ट फॉर शुअर. त्यामुळे तुम्हाला ते तुमच्यासाठी किती कुठलं इफेक्टिव्ह वगैरे असं काही शोधायची गरज नाही. तुमचा ज्याच्यावर विश्वास असेल ते तुम्ही म्हणायला सुरुवात करा. द युनिव्हर्स इज सो काइंड अँड डिवाइन दॅट इट विल स्टार्ट सेंडिंग यू द राईट इन्फॉर्मेशन ॲट द राईट टाइम, बाय एनी मोड. कोणाचं ऐकून म्हणा, कुठे वाचनात काहीतरी येईल, कुठे तुम्ही अशी टीव्हीवर न्यूज म्हणताय बघितली तसं काहीतरी तुमच्या ह्याच्यात येईल. बट युनिव्हर्स कीप्स सेंडिंग यू राईट इन्फॉर्मेशन ॲट द राईट टाइम इफ यू स्टार्ट बिलिव्हिंग इन द युनिव्हर्स. वृषाली मॅडम, तुम्हाला प्रश्न आहे मला असं वाटतं. थँक्यू मॅम. मला एक विचारायचं होतं की तुम्ही बोलला फ्रिक्वेन्सी बद्दल, राईट? फ्रिक्वेन्सी अबाउट कशाबद्दल? फूड फ्रिक्वेन्सी किंवा दोन तास अन्न जिवंत असतं, राईट? म्हणजे आपण प्रिपेअर करतो तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी किंवा त्याची एनर्जी सगळ्यात हायेस्ट असते, आणि विथ टाइम ती एनर्जी लो होत जाते. इट गेट्स रिड्यूस, राईट? दॅट इज डेफिनेटली अगेन, म्हणजे ती पुन्हा रिजनरेट नाही होऊ शकत. आपण अन्न गरम जरी केलं होऊ शकते, पण अन्न गरम केल्याने नाही होत. यू नीड टू ऍड सम ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट टू इट. त्यामुळे तुम्हाला जर आठवतच, माझी आजी नेहमी म्हणायची की कोथिंबीर नेहमी अगदी जेवायच्या वेळेला चिरून घालायची, किंवा फोडणी कोशिंबिरीची अगदी वेळेवर द्यायची. दॅट इज अ वे टू मेक इट अलाइव्ह अगेन, किंवा टू इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी टू सम एक्सटेंट अगेन. ओके ओके ओके, येस. म्हणजे पोळ्या पुन्हा गरम केला तर मे बी इट विल नॉट वर्क, पण तुम्ही थोडंसं तूप लावलत ना त्याला. येस, पण नाही ना, पीपल हॅव बिकम सो, आय डोंट नो, इट्स ओके, हेल्थ कॉन्शियस दे से, बट इट्स नॉट द ट्रूथ मेडिकली, बट ओके. राईट राईट. थँक्यू सो मच मॅम. कारण आम्ही लोक वर्किंग आहोत आणि सकाळी क्लासेस सुरू व्हायच्या आधी जेवण तयार करून ठेवावं लागतं. ऑफकोर्स. सी, प्रॅक्टिकल गोष्टी आहेतच ना, पण त्याच्यावर मार्ग आहेत. प्रॉब्लेम इज वी डोंट वॉन्ट टू थिंक इन दॅट डिरेक्शन. एक्झॅक्टली, येस. थँक्यू. आणि अग्नी स्वतः शुद्धीकरणाचं काम करतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही अग्नी, म्हणजे तुम्ही जे म्हणलात की आपण वेळेवर गरम करतो, तर त्यावेळेलाही त्याची फ्रिक्वेन्सी नक्की वाढते. बट इट डझंट, सी अगेन, तुम्ही काय गरम करता त्यांनी फरक पडतो. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन फूड गरम करत असाल तर ती मायनस मधली फ्रिक्वेन्सी कदाचित तुम्ही झिरोला आणाल. बिकॉज इट्स अ कॉर्प्स ना, इट्स अ डेड बॉडी दॅट यू आर गोइंग टू इट. राईट. पण तुम्ही व्हेजिटेरियन फूड गरम करत असाल तर कदाचित ती ऑलरेडी झिरो झाली होती, ती कदाचित थोडीशी 10 किंवा 20 पर्यंत जाईल, पॉझिटिव्ह मध्ये जाईल. ओके, थँक्यू. दिस वॉज व्हेरी डीप सायन्स ऍक्च्युली, त्यामुळे असं एक्सप्लेन करणं थोडं अवघड आहे, बट आय होप आय हॅव कन्व्हेड समथिंग. थँक्यू. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर आयदर चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता, किंवा खालती रेज हँड बटनचं आयकन आहे ते प्रेस करू शकता. एक चॅट बॉक्स मध्ये आहे बघ. कुठला आहे? आय एम नॉट एबल टू सी. मला नाही दिसत आहे चॅट बॉक्स मधला क्वेश्चन. प्रश्न असा आहे की सोल व्हायब्रेशन्स अँड नाडी परीक्षा इज सेम ऑर नो? येस, इट इज काइंड ऑफ सिमिलर, but I think an Ayurvedic doctor will answer this better. Karan vibrations are reflected in your nadi. Like I said, they will not be exactly the same, but they are definitely reflected in your nadi pariksha. ललिताला बोलायचं आहे, आय थिंक. हो मॅडम, मला एक विचारायचं आहे की जसं आता हे व्हायरसचं तुम्ही सांगितलं तसं आपण आता म्हणतोय की पूर्वीसारखं उन्हाळा लवकर आला, पावसाळा खूप होतोय, तर हे एन्व्हायरमेंटल चेंजेस पण आहेत, तर आपण या सगळ्यांनी सुद्धा कोपअप करू शकतो का या सगळ्याशी? की अतिच एकदम, म्हणजे पुणे पूर्वी थंड शहर होतं पण आता ह्युमिडिटी वाढली किंवा खूप
उन्हाळा वाढलाय, त्याचा जे झळा आहेत, तर आपण हे सगळे नाम, समाधी, अन्न हे जे तू पण म्हणताय, हे याच्याबरोबर आपण कोप अप करू शकतो का? ऑफकोर्स करू इट्स नॉट शकतो. ओनली विथ द प्रॉब्लेम वावरस. इज याच्यात समाधीचा जास्त हे आहे, कारण मुळात आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघतोय, उन्हाळा जास्त झालाय, टेम्परेचर चेंज होतंय, क्लायमेट चेंज होतोय, हे सगळं आपल्याच कर्माचं फळ आहे. ऍज अ ह्युमन बेस कलेक्टिव्हली आपण हे कर्म केलेलं आहे. लाईक आय सेड की मी कुठे आपण झाडं तोडण्यासाठी कारण होतो, आपण 5G साठी कारण होतो, वी वर रिस्पॉन्सिबल. सो त्याचे परिणाम आहेत, त्याचे भोग आहेत, ते आपण भोगतोय. सो द मोर यू इंट्रोस्पेक्ट, द मोर यू विल गो इन टू seeking forgiveness from Mother Earth, from the universe, and the more your attitude will be to resolve these issues or at least to help rebuild them again. आपोआपच तुम्हाला त्याच्यासाठी त्या कामासाठी प्रेरणा मिळेल, आपोआपच तुम्ही तिकडे वळाल. अँड द मोर यू डू इट, यू विल सी दॅट यू विल नॉट सफर बिकॉज ऑफ इट. आय एम नॉट सेइंग द सिच्युएशन विल चेंज, बट युअर सफरिंग बिकॉज ऑफ इट विल डेफिनेटली रिड्यूस. आणि आता आपल्या पुढच्या पिढीला हे सगळं पेनिट्रेट करायचं असेल तर त्यांना आत्तापासून कसं सांगायचं, म्हणजे की बाबा तू, म्हणजे चिंता आता तीच आहे ना की आपल्यापेक्षा जास्त हे करायचं असेल तर त्यांना आत्तापासून हळूहळू सवय कशी लागायची. पहिली गोष्ट आपल्याला योग या गोष्टीचा विचार करायला हवा की योग म्हणजे फक्त योगासनं नव्हे. ते योगचं योगा झालं ना, तिथे सगळी गडबड झाली. योगा हे फक्त आसनांशी रिलेट झालं. दॅट इज नॉट ट्रू. योग साधना हा पूर्ण वेगळा कन्सेप्ट आहे. तो फक्त आसनांबद्दल नाहीये, तो तुमच्या कम्प्लीट लाईफस्टाईल बद्दल आहे. आणि तो आपल्याला मुलांमध्ये मांडवायचा आहे, इन्क्लुडिंग आसनं आणि एक्सरसाइजेस. ऑफकोर्स प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, आपण मुलांना डान्सचा क्लास लावतो कारण त्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्याचं पुढे करिअर होऊ शकतं किंवा त्याचे 10वीला 5% मार्क मिळू शकतात. आपण मुलांना कराटेचा क्लास लावतो कारण त्याचे पण मार्क मिळू शकतात. आपण मुलांना पेटीचा क्लास लावतो कारण त्याचे मार्क मिळू शकतात. आपण मुलांना योगासनाचा क्लास लावतो का नाही लावत? Like I said, we prefer to spend to resurrect or correct your health, but we don't prefer to spend to invest in health. हे आपल्याला बदलायचं आहे. जर आपल्याला पुढच्या पिढीची खरंच काळजी वाटत असेल तर आपल्याला त्यांना आत्तापासून या गोष्टी बाणवायच्या आहेत अंगी, की बाबा ठराविक वेळेला उठायचंय, ठराविक, आणि त्याच्यासाठी आपल्याला बाय एक्झाम्पल लीड करावं लागेल. तुम्ही वाटेल तेव्हा उठाल आणि तुम्ही मुलांना सांगाल की नाही तू 7लाच रोज उठलं पाहिजे, तर ते जमणार नाहीये. दे हॅव टू सी यू डुईंग इट. They will automatically start following, कारण 90% of the child's learning happens from observation. I hope I have answered it, Lalita. आय थिंक तिचं बहुतेक सॉरी मॅडम, कनेक्शन. माझं जेवण लेट केलं त्यामुळे मी बाहेर पडले, आता जॉईन झाले, पण मी नंतर Okay. राधिका मॅडम ना प्रश्न आहे बहुतेक. राधिका मॅडम प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. एक मिनिट, इथे 2-3 प्रश्न आलेत, ते आधी मी उत्तर देते. One is dried food like कुरडया, पापड, do they get energized after frying again? Also by positive karma can we reduce our pain? ओके, सी पहिली गोष्ट ना, पहिला प्रश्न आधी सांगते की येस, दॅट ड्राईड फूड जे तुम्ही म्हणताय ते तुम्ही जेव्हा अग्नीमध्ये जेव्हा ते जातं, तळता भाजता, तेव्हा येस त्याची एनर्जी वाढते. त्यामुळे ऑफकोर्स ते होतं. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय की पॉझिटिव्ह कर्मामुळे पेन रिड्यूस होईल का, तर पहिली गोष्ट ना, कर्माचा हिशोब हा बॅलन्स शीट सारखा नसतो की मी 4 पॉझिटिव्ह कर्म केली आहेत आणि 2 निगेटिव्ह कर्म केली आहेत, तर आता मला 2 पॉझिटिव्ह कर्म फक्त भोगायला लागतील, अशी नसतात. त्या पॉझिटिव्ह कर्माचं तुम्हाला पॉझिटिव्ह भोगायला लागतं, निगेटिव्ह कर्माचं निगेटिव्ह भोगायला लागतं. त्यामुळे ते रिड्यूस द पेन करेल की नाही मला माहिती नाही, पण ते पेन सहन करायची ताकद नक्की देऊ शकेल. दुसरा प्रश्न आहे, वेन आय ट्रॅव्हल इन फॉरेन कंट्री आय हॅव टू चूज फ्रोझन फूड, व्हेजिटेरियन चॉईसेस आर लेस, डू यू सी एनी इम्पॅक्ट ऑन हेल्थ ड्यू टू दिस, हाऊ टू सॉल्व्ह दीज प्रॉब्लेम्स? सो येस, आय हॅव हॅड मेनी पीपल टेलिंग मी दिस की फॉरेन मध्ये हे मिळत नाही, तर फॉरेन मध्ये आम्ही काय करायला पाहिजे. सी, प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, आपण वी आर लिव्हिंग इन द कंडिशनिंग की मला पोटभर, अशी तुमचं पोट आहे ना, ते तुमच्या मुठी एवढंच आहे. इट इज जस्ट 1 fist in size if you actually open the body and observe. पण ते एक मूठ पोट भरण्यासाठी आपण अन्न किती खातो याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की आपण खूप जास्त ते मसल स्ट्रेच करतो आणि वापरतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा म्हणताय की तिथे वेज चॉईसेस कमी आहेत तिथे हे, तर इट इज युअर चॉईस की तुम्ही सेन्सेस सॅटिस्फाय करण्यासाठी खाणार का ऍज अ प्रिन्सिपल तुम्ही जे मिळतंय त्याच्यात भागवणार.
सी आय अग्री की तुम्ही कदाचित लॉंग टर्म राहत असं, इट मे बी, आय एम नॉट अगेन्स्ट यू मेकिंग दोज चॉईसेस. ऑल आय एम आस्किंग यू टू डू इज बी अवेअर दॅट यू आर डुईंग इट अँड यू आर डुईंग इट कॉन्शियसली. सो यू नीड टू अंडरस्टँड दिस की हा चॉईस आहे. सी तिथे ब्रेड बटर मिळतं, तिथे दूध मिळतं, तिथे भाज्या फळं मिळतात. डू आय चूज टू ईट दोज कंटिन्युअसली or do I want to satisfy my sensory buds always? See, again, सुरुवात करण्यासाठी you may begin की okay, one day I will completely stay on these foods. हळूहळू ते एका दिवसाचे 7 दिवस नक्की होतील. So I hope I have answered. Hello, I don't sense. हो बरोबर. थँक्यू मॅडम. थँक्यू. नाही म्हणजे तुम्हाला मराठी कळतं का नाही मला कळत नव्हतं. येतं. थँक्यू. ओके. अजून एक प्रश्न आहे की अच्छा ओके या थँक्यू सो मच फॉर माय अप्रिसिएशन. राधिका मॅडम तुम्हाला काही प्रश्न आहे का? येस. हॅलो मॅम. येस. माझे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही सांगितलं की आपण कुठलाही राग मनात धरून किंवा कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह भावना मनात धरून जेव्हा अन्न खातो तेव्हा त्याचा काहीतरी परिणाम हा होतो. तसं जर मी एखादा व्यक्ती आहे जो खूप चिकित्सा करतोय किंवा गिल्ट बाळगतो की मी हे आता खातोय, एक्झाम्पल नॉनव्हेज खातोय, तर त्या माणसाच्या मनात निगेटिव्ह भावना आहे म्हणजे गिल्ट आहे. पण हे दुसऱ्याच्या मनात काही नाहीये, सो ते त्याला पचतंय. पण ज्याच्याकडे निगेटिव्ह किंवा गिल्ट आहे त्याला ते नाही पचत आहे समाव, पण त्याला ते खावं लागतंय. मे बी पिअर प्रेशर समथिंग लाईक दॅट. पण मी खूप चिकित्सा करून खात असेल की हे खाल्ल्यावर मी काय होईल, ते खाल्ल्यावर त्याच्यावर काय होईल, तर ह्याचा आपल्यावर काय परिणाम होतो किंवा ह्याच्याशी कसं डील केलं पाहिजे की चिकित्साच करायची नाही, खायचं का नाही विचारच करायचा नाही आणि खात राहायचं का काय करायचं, म्हणजे हा एक बॅलन्सचा भाग काढायचा. ओके. आता गंमत कशी आहे ना, तुम्ही म्हणलात पिअर प्रेशरमुळे नॉनव्हेज खाताय किंवा हे. फर्स्ट ऑफ ऑल आय डोंट बिलीव्ह इन दिस बिकॉज दोज पीपल फॉर whom you are important will always respect your choices the way you are. सो त्यांच्यासाठी तुम्ही बदलावं अशी त्यांची कधीच अपेक्षा नसेल. आणि ज्या लोकांची अशी अपेक्षा आहे की ते म्हणतात तसं तुम्ही वागावं, यू हॅव टू थिंक अबाउट डू दे रिअली, आय मीन आर दे रिअली युअर फ्रेंड्स, आर दे रिअली विशिंग वेल फॉर यू, अँड शुड यू रिअली गेट इन टू देअर प्रेशर? थिंक अबाउट इट. इट्स फॉर यू टू चूज. राईट. दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हणलात की एकाला गिल्ट येत आहे एकाला येत नाही, तर येस दिस इज अ सब्जेक्टिव्ह जर्नी. हे मी पहिल्यापासूनच सांगते की हा प्रत्येकाचा आपला प्रश्न आहे की मी माझ्या लाईफमध्ये काय करायचंय. सी अगेन मी व्हेजिटेरियनचा आय एम एन ॲडव्होकेट ऑफ व्हेजिटेरियन फूड. मी नेहमीच हे सांगत आली आहे की आय डेफिनेटली से दॅट वी ऑल मस्ट बी व्हेजिटेरियन्स. पण that doesn't mean I'm going to come to your houses and punish you for eating non-veg, or I'm going to scold you, or I'm not going to do anything of it. It's your choice. मी फक्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. त्यामुळे तुम्हाला ठरवायचंय की तुम्ही काय करायचंय, आणि हा सब्जेक्टिव्ह चॉईस आहे. त्यामुळे ज्याला गिल्ट वाटतंय तो गिल्ट वाटून सुद्धा त्या गिल्टकडे दुर्लक्ष करतोय, हा मेजर प्रॉब्लेम आहे. ज्याला नाही वाटत आहे त्याचा अवेअरनेस नाहीये, तर हाऊ कॅन यू कॅनॉट क्रिएट इट इन समवन. येस. आणि हे पण होतं की एखादा माणूस खूपच चिकित्सा करतोय म्हणजे मी हळद दूध प्यायल्यावरती हे खाऊ का, ते खाल्ल्यावर ते खाऊ, म्हणजे त्यांनी पण काही इफेक्ट होतो की इतका विचार करून सुद्धा, म्हणजे अति विचार असं ते म्हणतात. त्यांनी पण बेसिकली लाईक आय सेड आपल्याला ट्रस्ट पाहिजेच ना कुठेतरी. आणि तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांची, होमिओपॅथिक डॉक्टरांची जरूर मदत घ्या, कारण इट हॅज बीन फाउंड दॅट आयुर्वेदिक अँड होमिओपॅथिक मेडिसिन्स आर वर्किंग बेटर इन द पोस्ट कोविड कंडिशन्स, or even COVID conditions for that matter. So तिथे I think you can get a proper nutrition diet plan from someone. जर तुम्हाला खरंच अशी चिकित्सा वाटत असेल किंवा असं खरंच फिअर्स असतील. पण प्रॉब्लेम असा आहे ना की आपल्याला न्यूट्रिशनचे 1200 रुपये द्यायचे नसतात, पण डॉक्टर ऍडमिट झाल्यानंतर टेस्ट करायला सांगितल्यांना डॉक्टरांनी की त्याचे 5000 रुपये भरायला आपण तयार असतो. आता हा चॉईस ज्यांनी त्यांनी करायचा आहे ना, हो की नाही? बरोबर. दुसरा क्वेश्चन असा होता माझा की आता ह्या सगळ्या कोविड सिच्युएशन मध्ये खूप निगेटिव्हिटी आहे बाजूला, म्हणजे प्रत्येकाने येऊन काही ना काहीतरी म्हणतोय. जेव्हा आपण स्वतः काहीतरी ठरवतो की मी हा माझा प्लॅन केलेला आहे किंवा ही अशी पॉझिटिव्ह गोष्ट मी करणार आहे, पण घरातच किंवा बाहेर कुठेतरी आपल्याला एक डिस्करेजमेंट येते की कोणीतरी म्हणते हे याला काही वेळच मिळत नाही, हे काय, असं ते असतं. म्हणजे आपण किती ठरवलं की नाही नाही मी हे करतच होणार, तरी सुद्धा कुठेतरी तुम्हाला एक हिंडरन्स येतो. तर तेव्हा कसं आपल्याला
चालू ठेवायचं त्याच्यावर किंवा दुसऱ्यालाही करायला लावायचं रात्री. दुसऱ्याला करायला नाही लावता येत. सॉरी, प्लीजच. यू कॅनॉट चेंज अदर पीपल. ऑल यू कॅन चेंज इज युअर सेल्फ. तुम्ही दुसऱ्या माणसाला नाही बदलू शकत. मी काय विचार करायचा, मी माझं शेड्यूल फॉलो करायचं का नाही, मी कसं करायचं हे मी करू शकते, पण दुसऱ्यांनी ते माझ्या मनाप्रमाणे करावं याची काही गरज नाहीये. ते मी करूच शकत नाही. इट्स नॉट इन माय हँड्स, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की निगेटिव्हिटी आजूबाजूला आहे, पण ती माझी नाहीये ना. लर्न टू आयडेंटिफाय विच इमोशन्स डोंट बिलॉंग टू यू. जे तुमचे नाहीये ते कशाला घेताय शिरावर. त्या व्यक्तीचं ते मत आहे असं ती व्यक्ती सांगतीये, तर ते त्या व्यक्तीचं मत आहे, इथेच राहू दे ना. ते स्वतःला माझं पण असंच मत आहे असं कशाला करायचंय. You can believe what you are believing and they can believe what they are believing, and let's see who changes the belief. Yes, true. Yes. Okay. Yeah, thank you. इथे 2-3 प्रश्न आहेत ते मी आधी सांगते. एकच मिनिट. सॉरी, ते वर गेले बिकॉज पीपल हॅव बीन टायपिंग. ओके. एक हळब्यांचा काही वेळेला आपल्याला कळतं की आपल्याला आपल्या भोवती किंवा घरात निगेटिव्ह एनर्जी आहे, तर ती पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करता येईल. ओके. सो कसं आहे माहितीये का, मुळात घरात निगेटिव्ह एनर्जी आहे हे जेव्हा तुम्ही म्हणताय तेव्हा इट इज व्हेरी मच क्लिअर दॅट पीपल इन द हाऊस आर फिलिंग निगेटिव्ह. हा, तर आपल्या सगळ्यांचा हा प्रॉब्लेम आहे ना की आपल्याला फक्त आपल्या 5 जे सेन्सेस आहेत, 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत, डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ, ह्याच्यावरच सगळं विश्व अनुभवायची सवय आहे. आपल्याला 6व्या सेन्सवर अजून तेवढं जमलं नाहीये किंवा तेवढा विश्वास नाहीये किंवा ती आपण नाही अजून पोचलो नाहीये तिथपर्यंत. त्यामुळे या 5 सेन्सेस मधला आहे त्या 5 सेन्सेसना कुठेतरी अँकर करण्याची आपल्याला गरज आहे. मग तुम्ही ती देवावर करा, रामरक्षेवर करा किंवा उदबत्ती. तुम्ही हा अनुभव घेतला असेल की तुम्ही ना खूप अशा कुठल्या तरी जागी जाता एखादं काम करायला. एखादं काम, तुमचा व्हॉइस सर म्यूट करता का थोडा वेळ, म्हणजे माझा आवाज कारण मला रिफ्लेक्ट होतोय. या, सो तुम्ही एखाद्या ठिकाणी एखादं काम करायला जाता आणि त्यावेळेला तिथे अचानक धुपाचा वास येतो आणि अचानक तुम्हाला वाटायला लागलं की हे काम माझं होणार आहे असं वाटायला लागतं आतून. काहीही घडलेलं नसतं, बट यू हॅव अँकर्ड युअर सेल्फ ऑन दॅट ॲज रिलेटेड टू डिव्हिनिटी. म्हणून तुम्हाला अचानक पॉझिटिव्ह वाटायला लागतं. हा अनुभव तुम्ही घेतला असेल. किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता आणि अचानक कचऱ्याचा किंवा घाणीचा वास येतो आणि यू सडनली स्टार्ट फिलिंग लाईक इथं पहिले मला बाहेर पडायचंय. राईट? बिकॉज यू हॅव अगेन अँकर्ड युअर सेल्फ ऑन दॅट सेन्स ऑफ स्मेल. सो असं अँकरिंग आपण करू शकतो की बाबा रोज संध्याकाळी घरात मोठ्यांदी रामरक्षा मी म्हणणार आहे, किंवा रोज मी उदबत्ती, जो काय तुम्हाला उदबत्ती म्हणा, धूप म्हणा, जे तुमचाच याच्यावर विश्वास असेल ते घरात सगळीकडे फिरवणार आहे. बिकॉज इट इज युअर ऍक्ट दॅट विल टेक यू टू पॉझिटिव्हिटी. कारण ऍक्च्युअल एनर्जी रीडर्स किंवा एनर्जी मीटर्स असे काही आपल्याकडे नसतात. इट डिपेंड्स ऑन व्हॉट यू फील अबाउट इट. सो ते तुमच्या हातात आहे की तुम्ही हे कसं करू शकता. तुम्ही अग्निहोत्र तर ऑफकोर्स करूच शकता, पण ते करायला खूप कष्ट आहेत किंवा त्याच्यात खूप नियम आहेत. त्यामुळे साध्या साध्या गोष्टी म्हणजे संध्याकाळी रामरक्षा म्हणणं, शुभं करोती म्हणणं, जर विश्वास असेल देवावर तर ऑफकोर्स, किंवा उदबत्ती फिरवणं, धूप फिरवणं. आणि जर हे नसेल तर ऍज अ फॅमिली तुम्ही रिलिव्ह युअर ओल्ड मेमरीज की अरे त्यावेळेला असं झालं, अँड यू विल सी द होल फॅमिली विल स्टार्ट लाफिंग, होल फॅमिली विल स्टार्ट स्माइलिंग, अँड इट विल बिकम अ पॉझिटिव्ह एनर्जी प्लेस. I hope I have answered your question, sir. Okay. Thank you. Yeah. Okay. अजून आलाय का चॅट बॉक्स मध्ये? I haven't seen. So, are we done with the questions? Hello? Yes. Okay. So, I think we should end the session. So, thank you very much for listening to me so patiently. Thank you so much. And I'm very grateful to all of you. And Sarvam Krishnarpanam Astu. Thank you. Thank you. Thank you very much. खूप धन्यवाद. Thank you. Thank you. Thank you, Tahi. Yeah. Thank you, ma'am. Thank you.
थँक्यू मॅम. थँक्यू ताई. Thank you. And thank you for all your appreciation comments in the chat box. Thank you very much. थँक्यू मॅम. Even I'll tell you, Revati ma'am, through virtual meeting also, you can spread and radiate so much positive energy. I'm so blessed, feeling blessed. Thank you. It's all God's grace. माझं काही नाहीये. मी सांगितलं ना, मी वर्कशॉप मध्ये हे सांगितलंय की